Yes, we are live. नमस्कार आणि शुभ संध्याकाळ. लोकमान्य सेवा संघ पार्ले या आमच्या संस्थेतर्फे मी अवंती फडके चिले सर्व प्रेक्षकांचे स्वागत करते. चतुरस्थ स्त्री शक्ती आणि मीडिया वॉरियर श्रीमती शेफालीताई वैद्य यांच्याशी संवाद असा आजचा आपला कार्यक्रम आहे. संवादक आहेत साप्ताहिक विवेकच्या संपादिका श्रीमती अश्विनीताई मयेकर. प्रथम या दोघींचा मी तुम्हाला परिचय करून देते. श्रीमती शेफालीताई वैद्य मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेतील प्रभावी लेखिका, नियमित ब्लॉगर, भारतभरातील अनेक लिटरेचर फेस्टिवलमध्ये गेस्ट स्पीकर म्हणून निमंत्रित, प्रखर राष्ट्रवाद, राष्ट्राभिमान ही वृत्ती आणि स्वधर्म, मीडिया वॉरियर अशी ओळख असलेल्या शेफालीताई वैद्य यांना सोशल मीडियावर 5 लाख फॉलोअर्स आहेत. भारतीय साड्या या विषयातील अंतिम शब्द त्यांचा सारी स्वॅग सगळ्यांनाच माहीत आहे. 16व्या शतकातील गोव्यातील हिंदूंचं धर्मांतर आणि प्राचीन भारतीय मंदिरे यावर विशेष अभ्यास आहे त्यांचा. नियमित प्रवासी आणि उत्तम छायाचित्रकार आहेत त्या. कुटुंब वात्सल तिळ्या मुलींची आई आहे ती. विशेष उल्लेख करायचा म्हणजे मीडियामध्ये सतत सत्याचा विपर्यास करणाऱ्या, अनेक समाज विघातक आणि विघटनकारी प्रचाराला प्रखर विरोध करणाऱ्या, सामान्य वाचकाच्या मनातील नेमकं लिहिणाऱ्या अशा शेफालीताई भाषे पलीकडे लोकप्रिय आहेत. समाज विघातक प्रचाराला उत्तर देताना शेफालीताईंची उपहास करणारी उपरोधक भाषा फार लोकप्रिय आहे. अशा चतुरस्थ स्त्री शक्ती शेफालीताई वैद्य यांचे लोकमान्य सेवा संघ पार्ले या आमच्या संस्थेतर्फे मी मनपूर्वक स्वागत करते. संवादक श्रीमती अश्विनीताई मयेकर ह्यांच्याविषयी सांगायचं म्हणजे साप्ताहिक विवेक या सुपरिचित साप्ताहिकाचा अश्विनीताई संपादक आणि बिझनेस हेड आहेत. अश्विनीताईंचा परिचय म्हणजे उच्च विद्या विभूषित ह्या संबोधनाचा परिचय. BA इन इकॉनॉमिक्स अँड स्टॅटिस्टिक्स, MA इन मराठी आणि सौंदर्यशास्त्र, LLB, मास्टर्स इन मास कम्युनिकेशन आणि जर्नलिझम असा अश्विनीताईंचा आणि शेफालीताईंचा खास स्नेह आहे. कार्यक्रमाच्या दरम्यान प्रेक्षकांचे सर्व प्रश्न स्वीकारले जातील. मुलाखतीनंतर संस्थेतर्फे प्रोफेसर प्रतिभा सराफ समारोप करतील आणि दोन्ही पाहुण्यांप्रती आभार व्यक्त करतील. मी अश्विनीताईंना विनंती करते की त्यांनी मुलाखतीला पुढे सुरुवात करावी. नमस्कार. सातत्याने दर्जेदार कार्यक्रम करून लोकांची अभिरुची संपन्न करणारी आणि शतायुषी होण्याच्या उंबरठ्यावर असलेली पार्ल्याची लोकमान्य सेवा संघ ही संस्था. अशा संस्थेने संवादक म्हणून मला दुसऱ्यांदा बोलवलं हा मी माझा बहुमान समजते. गेल्या वर्षी मी या संस्थेसाठी माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्राताई महाजन यांची मुलाखत घेतली. त्यावेळी माझ्याबरोबर संवाद साधण्यासाठी होत्या बुजुर्ग विद्याताई देवधर. यावेळेला संवाद साधण्याची जबाबदारी माझ्या एकटीच्या खांद्यावर आहे आणि समोर आहे मुलूक मैदान तोफ अर्थात शेफाली वैद्य. मी जेव्हा मुलाखत घ्यायला होकार दिला तेव्हा माझ्या हे किती मोठं आव्हान आहे हे गावीही नव्हतं. खूप सहज मैत्रीण तर आहे शेफाली असं वाटलं. पण जसजशी मुलाखतीची तारीख जवळ यायला लागली तसं जसं शेफालीचं व्यक्तिमत्व, त्याला असलेले बारीक बारीक कंगोरे आयाम मी आठवत गेले तेव्हा हे किती अवघड आहे हे माझ्या लक्षात आलं. समाज माध्यमातून राजकीय, सामाजिक आणि धार्मिक विषयांवरचं कोणत्याही प्रकारचं नो नॉनसेन्स अजिबात खपवून न घेणारी शेफाली वैद्य तिच्या बिनतोड आणि तिखट जाळ अशा आणि ताबडतोबीने होणाऱ्या प्रतिहल्ल्यासाठी अतिशय परिचित आहे. आणि या स्वभाव वैशिष्ट्यामुळेच शेफालीचे चाहते जसे सर्वदूर पसरलेले आहेत तसेच किंबहुना चाहत्याने एवढेच किंवा थोडेसे जास्तच तिचे विरोधकही सर्वदूर पसरलेले आहेत. ते मराठी भाषक आहेत, कोकणी भाषक आहेत आणि शेफाली इंग्रजी माध्यमातूनही समाज माध्यमातूनही खूप ऍक्टिव्ह असल्यामुळे सर्व भाषक आहेत खरं तर, चाहते आणि विरोधक. अक्षरशः या विरोधकांच्या समोर एक हाती लढणारी आणि लढताना सगळ्यांना पुरून उरणारी शेफाली ही आपल्या परिचयाची आहे. या बरोबरीने तिच्या व्यक्तिमत्वाला असलेले जे अन्य पैलू आहेत त्या पैलूंनाही आपण आज समजून घेणार आहोत. पुन्हा एकदा मी संस्थेला धन्यवाद देते आणि या मुलाखतीला सुरुवात करते.
शेफाली म्हणजे पारिजातक असा अर्थ जेव्हा मला शेफालीकडून पहिल्यांदा कळला तेव्हा मला खूप धक्का बसला. अशासाठी की मला ही कधीच पारिजातकासारखी कोमल भासली नाही. मी म्हंटल, अगं पारिजातक की अग्निशिखा, तू म्हणजे ज्वाला आहेस खरं तर, आणि तुझं नाव पारिजातक. हे जे काही व्यक्तिमत्व आहे नावाच्या पेक्षा पूर्णपणे वेगळं असं जे घडलं तुझं शेफाली, त्यात तुझ्या घराचा, तुझ्या परिसराचा, तुझ्या परमप्रिय वडिलांचा किती सहभाग आहे आणि सेल्फमेड शेफाली किती आहे हे जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. थँक्यू अश्विनी, धन्यवाद. मुळात तू सुरुवातच इतकी धडाकेबाज केलीस मला मुलूक मैदान असं संबोधून, त्याच्यामुळे मला आता गोळीबार केल्याशिवाय प्रत्यंतर नाही. लोक म्हणतील की कसली मुलूक त्याची आहे. आणि गोव्यामध्ये देवीची जेव्हा उपासना होते कुठल्याही मंदिरामध्ये, तर त्या देवीचं नाव हे शांतादुर्गा असतं. म्हणजे एकाच वेळी ती शांताही असते आणि एकाच वेळी ती दुर्गाही असते. दुर्गा ही असते. आणि कायमच ते म्हणजे शांता वेगळं मंदिर आणि दुर्गा वेगळं मंदिर असं गोव्यात कुठलंच नसतं. प्रत्येक देवीचं नाव शांतादुर्गा असतं. ती त्या त्या गावची शांतादुर्गा असते. पण ती शांताही अच्छा. असते आणि ती दुर्गाही असते. हे हे हा गोव्याच्या मातीचा गुण म्हण, गोव्याच्या पाण्याचा गुण म्हण, गोव्याच्या लोकांच्या मनस्वी वृत्तीचा गुण म्हण, पण हा गुण बऱ्याच गोवेकर लोकांमध्ये असतो. फक्त माझ्यामध्येच असं नाहीये. त्याच्यामुळे गोवेकर माणूस हा बोलता बोलता कधीतरी कुठल्या इश्यूवरून हमरीतुमरीवर येईल आणि पुढच्याच क्षणी आसू रे, आता आम्ही बरोबर उचून भाजी खाऊया असं म्हणून खांद्यावर हात घालून तुम्हाला पुढच्या हॉटेलमध्ये नेईल. याचा नेम नाहीये. मला वाटतं तेच कुठेतरी ते गोव्याच्या मातीचं, गोव्याच्या पाण्याचं. आणि त्यामुळे हे दोन वेगवेगळे पैलू जे लोकांना वेगळे भासू शकतात, पण खरं तर हे एकाच व्यक्तिमत्वाचे दोन पैलू आहेत. दुसरं तुम्हाला विचार, माझ्या घराचा, गावाचा कितपत होता, तर प्रत्येकच मूल जेव्हा घडतं किंवा कुठलाही माणूस जेव्हा घडतो, कुठलीही व्यक्ती जेव्हा घडते खूप मोठा वाटा. आणि मराठच्या बाबतीत सांगायचं तर माझं माहेरचं आडनाव वैद्य आणि गोव्यात कोंकळली नावाचं गाव आहे मडगावच्या पुढे. तिथे आमचं एन्सेस्ट्रल घर आहे, म्हणजे वडिलोपार्जित घर आहे. जवळजवळ 200 वर्षांपूर्वीचं घर होतं ते आधी, आता नवीन आहे. पण मी जेव्हा लहान होते तेव्हा माझ्या घरामध्ये एकतर पुस्तकांची खूप रेलचेल होती आणि वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तकं होती आणि ती पुस्तकं काढून वाचायला आमच्या घरात कुणीही कुणाला मना नाही केली. आणि माझ्या वयाला न साजेशी पुस्तकं जरी मी घेतली तरी मला असं कोणी म्हटलं नाही की तुला काय कळतंय त्याच्यामध्ये, तू वाचू नको ते पुस्तक. त्याच्यामुळे खूप कमी वयामध्ये, मला वाटतं मी सावरकरांचं माझी जन्मठ हे पुस्तक मला वाटतं वयाच्या 12व्या वर्षी वगैरे वाचून काढलं असेल पूर्णपणे. पण मला कुणी असं सांगितलं नाही की हे वाचू नको ह्या वेळेला. पुलं एक साठवण हे माझ्या हातात आलं तेव्हा मी काहीतरी 10 वर्षाचे होते. तेव्हा मी ते पूर्ण काही समजलं नाही तरी वाचून काढलं होतं. त्यातलं काही समजलं होतं तेव्हा, काहीच हसू आलं होतं. बाकीचं जे आतले म्हणजे जे डीप विनोद आहेत ते तेव्हा कळले नव्हते, ते वय नव्हतं तेव्हा. पण त्याच्यानंतर ते पुस्तक मी बरेचदा वाचलं आणि प्रत्येक वेळेला ते नव्याने समजत गेलं. हे एक. आणि माझ्या घरामध्ये वैचारिकदृष्ट्या जी माणसं होती माझ्यावर प्रभाव टाकणारी, त्यांची वैचारिक घडण ही खूप वेगवेगळ्या संदर्भाने घडलेली होती. म्हणजे माझ्या आजोबांचे भाऊ होते, ते दक्षिण गोव्यातले पहिले सत्याग्रही होते, गांधीयन होते ते. त्यांनी बऱ्याच पुस्तकांचा अनुवाद पण केला होता. त्यांना अटक पण झाली होती. ते आग्वादच्या जेलमध्ये जवळजवळ 6 महिने होते. त्यांचं नाव व्यंकटेश विष्णू वैद्य. आणि माझे आजोबा, ज्यांचं नाव त्रिविक्रम विष्णू वैद्य, ते सावरकरवादी होते, खूप प्रखर सावरकरवादी होते. त्याच्यामुळे आमच्या घरात सावरकरांची खूप पुस्तकं होती. आणि माझे वडील हे त्यांनी सुरुवात केली त्यांच्या कमी वयामध्ये, म्हणजे जी सगळ्यांची सुरुवात असते तरुण वयामध्ये, ते कम्युनिस्ट होते आणि कम्युनिस्ट आयडिओलॉजीने खूप भारावलेले होते. आणि त्याच्यानंतर मग ते गोवा मुक्ती संग्रामात शिरले. आझाद गोमंतक दल नावाची तिथली एक संस्था होती, जी पोर्तुगीजांवरती सतत हल्ले करायची, गेरिला टॅक्टिक्स म्हणजे गनिमी कावा वापरून. तर त्याच्यामध्ये त्यांनी वयाची जवळजवळ 10 वर्ष त्या संघटनेला समर्पित केली. कॉलेजमधनं पळून गेले, ते पुण्याला शिकत होते.
आणि ते दादरा नगर हवेलीला जाऊन त्यांनी तिथल्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतला. मग पुढे ते गोव्याला गेले आणि 10 वर्ष त्यांनी त्या संघटनेतर्फे गोव्यामध्ये भूमिगत लढा दिला. त्यांच्या अगेन्स्ट हम्म, पोलीस हम्म, केसेस झाले. त्यांनी पोलीस स्टेशन्सवरती हल्ले केले अनेक. पूल उडवून दिले आणि ते अकॉर्डिंग टू पोर्चुगीज सरकारच्या ह्याच्यामुळे ते 21 वर्षाच्या वयामध्ये ही वॉज अ मोस्ट वॉन्टेड पर्सन फॉर पोर्चुगल. आणि त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्यावरती खटला चालवला गेला आणि त्याच्यामध्ये त्यांना 36 वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती. पण ते भूमिगत होते, त्याच्यामुळे ते कधीही पोर्चुगीजांच्या हाती लागले नाहीत. जर ते हाती लागले असते तर त्यांना कुठेतरी अंगोला बिंगोलाला त्यांनी पाठवलं असतं काळ्या पाण्याला. पण ते हाती लागले हम्म, नाहीत, ती चांगली गोष्ट झाली. पण त्या सगळ्या वातावरणाचा परिणाम माझ्यावरती कुठे ना कुठे होत गेला. आणि सगळ्यात हम्म, मोठं म्हणजे पुस्तकं आणि घरात वाद घालायला कुणाचीही परवानगी घ्यावी लागत नसे. मुळातच हम्म, गोवेकरांना वाद घालणं फार आवडतं. त्यात माझ्या घरच्यांना तर अतिच आवडायचं. म्हणजे हम्म, कधी-कधी असं व्हायचं, की माझ्या घरामध्ये आम्ही सगळे बसलेलो असू, माझे वडील, माझे काका, माझे आजोबा आणि हम्म, एवढ्या जोरजोरात वादविवाद चालायचा, की बाहेरच्या माणसाला वाटायचं, की हे लोकं भांडतायत सतत. पण तसं नसायचं. तो नुसता वाद असायचा. कारण तो कुठल्याही विषयावरती वाद असू शकायचा. म्हणजे इतक्या ट्रिव्हियल विषयांवरती वाद असू शकायचा, की मला आठवतंय जेव्हा माझं लग्न ठरलं आणि माझा होणारा नवरा जेव्हा पहिल्यांदा आला घरी, तेव्हा त्याला ऑब्व्हियसली ह्या सगळ्या बॅकग्राऊंडची काहीच कल्पना नव्हती. तर त्याला एक दिवस असा खूप जोरजोरात आवाज सगळे ऐकू आले. तर खूप मोठाच वाद चालला होता. त्याला काही कळत नव्हतं. कारण तो तमिळ आहे, त्याच्यामुळे त्याला कोकणी समजत नव्हतं. तेव्हा कशावरून वाद चालला हे त्याला समजत नव्हतं. शेवटी त्याने हम्म. मी विचारलं, की "का भांडतायत सगळे?" "भांडत नाहीयेत." तर को कोकण रेल्वे सावंतवाडीला कशावरती येऊ शकत होते किंवा मोठ्या आयडिओलॉजिकल विषयावरती पण वाद घालू शकत होते मी, लहान असल्यापासून. हम्म, त्याच्यामुळे कुठेतरी तुमचे विचार बिनधास्तपणे व्यक्त करणं आणि हम्म, त्याला विरोध जरूर होईल, म्हणजे लोकं परत आर्ग्यू करतीलच. तर त्याला तोंड देऊन हम्म, तुमची जी काही भूमिका आहे किंवा तुमचं जे काही म्हणणं आहे, ते मांडत जाणं ह्याची सवय फार आधीपासून लागली होती. त्यामुळे त्याचा हम्म. कुठेतरी नक्कीच परिणाम होतो. आणि नक्कीच. माझे वडील अत्यंत म्हणजे चळवळे होते. त्यांनी गोवा स्वतंत्र झाल्यावर ते गोव्यामध्ये परत आले. म्हणजे 10 वर्ष ते भूमिगत होते. त्याच्यानंतर हम्म, त्यांनी स्वतःचा बिझनेस वगैरे सुरू केला. पण एवढं करून ते स्वस्थ बसले नाहीत. तेव्हा कुंकळी एक छोटं गाव होतं. त्या गावामध्ये चांगली शाळा नव्हती राष्ट्रवादी विचारांची. तर त्यांनी काही समविचारी लोकांना एकत्र घेऊन तिथे एक एज्युकेशनल इन्स्टिट्यूट सुरू केली. कुंकोलीम बर. एज्युकेशन सोसायटी म्हणून. त्याचे हम्म, पहिले हम्म, प्रिन्सिपल ते होते आणि शिक्षिका माझी आई होती. दोघंही फुकट शिकवायचे. अच्छा. त्याच्यानंतर आम्ही तिघही भावंड त्याच शाळेत शिकलो. म्हणजे 5वी पासून ते ग्रॅज्युएशन पर्यंत त्या संस्थेचे म्हणजे तिथपर्यंत त्या संस्थेच्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स आहेत. पण हे हम्म, हम्म, त्यांनी कायम केलं आणि इतरही त्यांचे विविध सामाजिक उपक्रम हे सतत चालायचे. त्याच्यामुळे समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो. सामाजिक बांधिलकी नावाची काहीतरी गोष्ट असते. हे मला मुद्दाम हम्म, कधी सांगावं नाही लागलं किंवा मुद्दाम हम्म, वाचून-बिचून काही कळलं नाही. कारण घरचं हम्म, वातावरणच तसं होतं. त्याच्यामुळे हम्म. ते सगळे संस्कार हे नकळत घडत गेले बेसिकली. तू आत्ता बोलताना म्हणालीस की आजोबांचे वडील गांधीवादी विचारसरणीचे, आजोबा हो, कट्टर सावरकरवादी, हो, वडिलांवर तरुणपणी कम्युनिझमचा प्रभाव. हो, त्यामुळे हो, ऐकता ऐकता असं वाटलं की सगळ्या विचारसरणी पचवून हो. तू सगळ्यांच्या समोर आलेली आहेस. त्यामुळे तू सगळ्यांकडे फार एका समतोल दृष्टीने पाहू शकत असावीस असं वाटतं. आणि या सगळ्या समतोल समतोल दृष्टीने पाहते की नाही हे खरंच मला माहिती नाहीये. कारण माझा स्वभाव मुळात एखाद्या गोष्टीमध्ये स्वतःला झोकून देण्याचा आहे. पण हम्म, आत्ता मी जी विचारसरणी निवडलेली आहे किंवा ज्या हम्म, विचारांचा स्वतःला मी त्यांची पाईक समजते, ते विचार मी फक्त एकच विचार वाचून अवगत केलेले नाहीयेत. एवढं मात्र मी तुला बरोबर, सांगू शकते. बरोबर. म्हणजे वेगवेगळ्या विचारांची पुस्तकं वाचून, ती समजून घेऊन माझा डोळसपणे केलेला स्वीकार आहे हा, असं आपल्याला म्हणता येईल. आत्ता जे काही तू ज्या विचारांची तू पाठराखण करते आहेस, त्याच्या मागे तुझा डोळस विचार आहे सगळा. मला पुढे असं तुला विचारायचंय की स्वप्न, लहानपणी सगळीच जण स्वप्नाळू असतात. पण जे असे तीव्र संवेदनशील असतात,
त्यांची स्वप्न जी असतात ती थोडी वेगळीही असतात आणि त्यांच्या एकूण पर्सनॅलिटीला साजेशीही असतात. गोव्यातल्या लहानग्या शेफालीचं स्वप्न काय होतं आणि त्याच्यात पुढे बदल होत गेले का? झाले असतील तर ते कसे कसे घडत गेले? गोव्यातल्या माझ्या छोट्या गावामध्ये वाढण्यात खूप सुंदर बालपण होतं माझं. एकतर हं, म्हणजे सातच्या आत घरात वगैरे कॉन्सेप्ट होता आणि हं, गाव माझं छोटं होतं तेव्हा, आता खूप मोठं झालंय. हं, हं. पण गावातले सगळे आहेत. हां. तर त्याच्यामुळे असं कधीही वाटलं नाही, हं, की गावामध्ये फिरताना अमुक ठिकाणी जायचं नाही, अमुक वाजल्यानंतर जायचं नाही किंवा ही जागा सेफ नाही, ते लोक सेफ नाहीत. असं माझ्या बालपणी तरी असं काही नव्हतं. त्याच्यामुळे खूप हं, 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 निर्धास्तपणे आणि खूप निर्भयपणे माझं बालपण गेलं आणि त्याच्यामुळे मला हं, लोकांवरती अविश्वास टाकायची सवय ही फार नाहीये खरं सांगायचं तर. आत्ता मला माझा नवरा हं, म्हणतो, हं, की हं, "तू खूप लोकांवरती खूप पटकन विश्वास टाकतेस." पण मी अशा वातावरणात वाढले, की जिथे सगळंच सेफ होतं. आणि हं, माझं त्यावेळेला मोठं सगळ्यात स्वप्न होतं म्हणजे मी छोट्या गावात वाढलेली होते आणि आम्ही सुट्टीसाठी कधी बंगलोरला जायचो कारण तेव्हा माझे मामा बंगलोरला राहायचे आणि बंगलोरला एक 80 फीट नावाचा रस्ता होता. तर तो ॲक्चुअली 80 फीट होता आणि त्या रस्त्यावरती खूप ट्रॅफिक असायचं. तर तो रस्ता क्रॉस करणं स्वतःहून हे माझं खूप हं, मोठं हं, ध्येय होतं. कारण आमच्या गावामध्ये मुळात तेव्हा एकच रस्ता होता आणि तो त्या रस्त्यावरनं क्रॉस करायला अगदीच सोपं होतं. कारण तेव्हा गाड्या पण इतक्या कॉमन नव्हत्या. त्याच्यामुळे हं, पटकन तुम्ही इकडून तिकडे जाऊ शकत होता आणि खूप कमी वयामध्ये म्हणजे बाजारात करणं वगैरे कारण तिथे असं हे नव्हतंच ना, की अमुक वेळेला हं, जायचं नाही किंवा असं काही झालं तर म्हणजे तुम्ही हं. अनसेफ व्हाल असं काहीच नव्हतं. गावातली त्याच्यामुळे सगळी आणि स्वप्न फार सुरक्षितता होती. छोटी होती. हो. हं, आणि स्वप्न कशी फार छोटी होती. एकतर मला भटकायची फार आवड होती लहान असल्यापासून. हं, त्या माझ्या छोट्या गावात वाढताना वाटायचं, की कधी काळी आपण मोठे होणार आणि इथनं आपण बाहेर शिकायला जाणार आणि त्याच्यानंतर आपण सगळं जग बघणार. आणि हं, हे खूप मोठं स्वप्न होतं. म्हणजे काय व्हायचं वगैरे ही स्वप्न बदलत गेली कायम. म्हणजे जशी खूप लोकांची असतात तशी सुरुवातीला इंजिन ड्रायव्हर होण्यापासून पुढे डॉक्टर होण्यापासून अशी हं, 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 विविध स्वप्न करिअरच्या दृष्टीने बघितली गेली. पण हं, हं, शब्दांची आवड मला तेव्हापासून होती आणि हं, लिहिणं मी खूप मला वाटतं 3री-4थीत असल्यापासून सुरू केलं. म्हणजे ते त्याच दर्जाचं होतं. जादूची अंगठी वगैरे अशा नावाच्या कथा लिहिणं वगैरे त्या वयामध्ये. पण असं हं, नाही हं, म्हणत आहे मी, की 4थ्या वर्षी मी टागोरांच्या लेव्हलची कविता वगैरे लिहिली. पण लिहिणं आणि व्यक्त होणं हे तेव्हापासून सुरू हं, होतं त्यापासून. आणि हं, फिरायची भयंकर आवड होती, जी अजूनही गेलेली नाहीये. बाकी करिअरच्या आवडी हं, खूप बदलत गेल्या. पण शब्दांशी हं, असलेला जिव्हाळा किंवा शब्दांची असलेली बांधिलकी ही कधीच सुटली नाही. हं, हं. मला वाटतं ही शब्दांशी असलेली बांधिलकी किंवा जिव्हाळा यामुळेच पत्रकारितेच्या वाटेवर आली असशील. पत्रकारिता म्हणजे शक्य आहे. समाज माध्यमातली एक सेलिब्रिटी असा परत तो प्रवास झालेला आहे. हं. तर हा जो प्रवास आहे त्यातले मुख्य टप्पे म्हणजे समाज माध्यमातली सेलिब्रिटी म्हणण्यापेक्षा मला समाज माध्यमातला एक जागल्या असं तुला म्हणणं जास्त संयुक्तिक वाटतं. एकूण जी तुझी पर्सनॅलिटी आहे हं. आणि एकूण जे तुझं सातत्याने विषय लावून धरणं आहे त्यावरून. तर हा जो तुझा प्रवास आहे म्हणजे पत्रकार ते समाज माध्यमातली एक अतिशय महत्वाची पर्सनॅलिटी. यातले काही टप्पे तू सांगू शकशील का, की हे कसे येत गेले तुझ्या आयुष्यात? जसं मी आधी सांगितलं तसं मला खूप लहानपणी डॉक्टर व्हायचं होतं. पण नंतर हं, जसजसे मी प्रगल्भ होत गेले, तसं मला कळत गेलं, की या क्षेत्रामध्ये आपल्याला मनापासून इंटरेस्ट नाहीये. आपल्याला लिहिणं आवडतं, व्यक्त होणं आवडतं, लोकांपुढे जाऊन वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेणं आवडतं आणि जनरली आपले हं, विचार समाजापुढे मांडणं ही माझी गरज होती खरं तर. हं, त्याच्यामुळे हं, मी हं, ठरवलं, की आपल्याला जर्नलिझममध्ये जायचंय किंवा मास कम्युनिकेशन्समध्ये जायचंय.
आणि मी हं. पुणे विद्यापीठामध्ये मास्टर्स इन मास कम्युनिकेशन्सला प्रवेश घेतला ग्रॅज्युएशन नंतर. 2 वर्ष पुण्यात राहिले. माझं टेलिव्हिजन प्रोडक्शनमध्ये स्पेशलायझेशन होतं. त्याच्यामुळे त्याच्यानंतर जी नॅचरल प्रोग्रेशन होती ती म्हणजे पुण्याचं शिक्षण संपल्यानंतर मुंबईला जायचं. आणि मुंबईला तेव्हा हं, टेलिव्हिजन हं, चॅनल, प्रायव्हेट टेलिव्हिजन चॅनल्स खूप आले. प्रोडक्शन हाऊसेस पण खूप होते. तर तिथल्या प्रोडक्शन हं, हाऊसेसमध्ये मी काही काळ काम केलं ॲज अ रिसर्च हं, असिस्टंट, स्क्रिप्ट रायटर, म्हणजे बरंच हरकाम्याच म्हण ना तू, असिस्टंट डायरेक्टर वगैरे. मग हं, हं, त्याच्यानंतर मला असं कळलं काम करता करता की तेही मीडियम मला फारसं आवडत नाहीये. म्हणजे त्यातले शब्द मला हं, आवडतात, तिथलं रिसर्च मला आवडतो, पण बेसिकली मला हं, मुळात शब्द आवडतात आणि मला मुळात व्यक्त होणं आवडतं. हं, त्याच्यामुळे टेलिव्हिजन हे मला फार पटलं नाही. त्यामुळे त्याच्यानंतर मी त्याच्यातनं बाहेर पडून लिखाण करायला लागले फ्रीलान्स. कारण तोपर्यंत लग्नही अच्छा. माझं ठरलं होतं आणि लग्न ठरल्यानंतर मग आम्ही काही काळ विंचवाचं बिराड पाठीवर, तसं काही काळ दिल्ली, काही काळ मुंबई, काही काळ अमेरिका, काही काळ पोर्तुगाल, काही काळ दुबई असे सतत फिरत राहिलो. त्याच्यामुळे एका ठिकाणी राहून हं, करिअर करणं शक्य नव्हतं. पण फ्रीलान्स हं, लिहिणं शक्य होतं. आणि फ्रीलान्स मग मी लिहित गेले आणि जे विषय मला आवडत होते, म्हणजे एकदम कॉलेजमध्ये असल्यापासून जे विषय मला आवडत होते, ते म्हणजे प्रवास हं, आणि संस्कृती हं, आणि लोकांबद्दल लिहिणं, प्रवासात भेटणाऱ्या लोकांबद्दल हं, लिहिणं, हं, थोडंसं हं, एज्युकेशन क्षेत्राबद्दल म्हणजे शिक्षण क्षेत्राबद्दल लिहिणं, हे मी लिहित गेले. पण राजकारणाबद्दल मतं होती, खूप आधीपासून होती, खूप टोकेरी मतं होती. पण हं, हं, राजकारण या विषयावरती मी खूप कमी लिहिलं. जेव्हा मी ॲक्चुअली एखाद्या न्यूजपेपरसाठी काम करत होते म्हण किंवा मॅगझिनसाठी काम करत होते म्हण. त्या हं, काळामध्ये मी सतत सॉफ्ट आणि ह्युमन इंटरेस्ट विषयांवरतीच लिहिलं. हं, पुढे हं, मग आम्ही अमेरिकेला गेल्यानंतर मुलं झाली, तिळी मुलं झाली आणि तिळी मुलं झाल्यानंतर मला करिअर करणं शक्यच नव्हतं. कारण 3 मुलांना एकदम वाढवायचं आणि ते सोपं काम नाहीच हो आहे. ना. आणि माझ्या नवऱ्याची करिअर खूप डिमांडिंग होती. म्हणजे त्याला सोमवार ते शुक्रवार त्याला त्याची फिरतीची नोकरी होती आणि तो कन्सल्टंट असल्यामुळे तो बरेचदा घराच्या बाहेर असायचा. त्याच्यामुळे हं, कुणीतरी हं, घरी राहणं आवश्यक होतं 3 मुलांना बाकी तुम्हाला घरनं किती सपोर्ट असला तरी. त्याच्यामुळे मी बरोबर. मोठा करिअरमध्ये ब्रेक घेतला जवळ-जवळ 10 वर्षांचा आणि त्या हो. काळामध्ये मी मग कुठे स्पॅनिशचं शिक्षण घे, कुठे थोडंसं लिही, कुठे थोडंसं व्यक्त हो, असं ज्या वेळेमध्ये जे जमेल, जे हं, झेपेल, हं, माझ्या मुलं ही फर्स्ट प्रायोरिटी ठेवून ते केलं. हं, हं, आणि हं, साधारण 2009च्या दरम्यान Facebook आलं खूप मोठ्या हं, प्रमाणामध्ये. तेव्हा सुद्धा मी Facebookवरती जॉइन झाले होते. ती केवळ माझी मुलं तेव्हा लहान होती आणि कुठलीही नवीन आई जे करते म्हणजे स्वतःच्या मुलांचं कौतुक आणि स्वतःच्या मुलांचं कौतुक जगाला सांगणं, की माझी मुलं बघा किती गोड आहेत, माझी मुलं बघा किती हुशार आहेत. त्याने सगळं कसं तो किंवा ती छान म्हणून दाखवतो. हे प्रत्येकच नवीन आईला किंवा वडिलांना वाटतं. तसं मलाही वाटत होतं आणि ते सगळ्यांना सांगायची मला खूप इच्छा होती. म्हणून मी Facebookवरती जास्त करून माझ्या मुलांबद्दलचेच पोस्ट टाकत होते. बाकी विषयांवरती टाकत नव्हते. पण हं, हं, त्याच काळामध्ये राहुल गांधीला काँग्रेसचा जनरल सेक्रेटरी केलं गेलं एकदम. म्हणजे त्याची हं, हं, काहीही हं, पात्रता नसताना, त्याचा काहीही अनुभव नसताना केवळ त्याचं आडनाव बघून आणि हं, तेव्हा त्यांनी खूप मोठं स्पीच दिलं होतं, की माझ्या आईला हे नको होतं. तिने सांगितलं मला पॉवर इज पॉइझन वगैरे, वगैरे. तर खूप मानभवी हं, स्पीच होतं ते. आणि ते मला खरोखर मला त्याचा त्रास झाला, की मुळात ह्या माणसाकडे काही पात्रता नाहीये, याच्याकडे काहीही अनुभव नाहीये आणि ह्याला हं, एवढं मोठं पद मिळतंय ऑर्गनायझेशनमध्ये. फक्त हं, त्याचा आडनाव हे आहे म्हणून की याची मला अजिबात हौस नव्हती. माझ्या आईला पण नव्हती. म्हणून पण तिने मला सांगितलं असं. मग जर तुझ्या आईला खरोखरच वाटत होतं, की सत्ता हे पॉइझन आहे, तर मग तिने का दिलं ते तुझ्या हातामध्ये? हा प्रश्न येतोच ना कुणाच्या डोक्यामध्ये. तेव्हा मी सहज म्हणून एक पोस्ट लिहिली होती चिडून, की आईचं प्रेम मी समजू शकते, की तुझा मुलगा अगदी कितीही नालायक असला, तरी तुम्हाला सतत वाटत असतं आई म्हणून, की तो खूप चांगला आहे, तो खूप काही करू शकेल वगैरे, वगैरे. आणि शेवटी मी असं लिहिलं होतं, की बाकीच्या आया त्यांच्या मुलाला जास्तीत जास्त एक खेळणं किंवा एक फोन वगैरे असं काहीतरी घेऊन देतील त्याचं मन रमवायला. पण तुला तर अख्खा देश तुझ्या मुलाच्या हातात द्यायचा आहे. हे त्याचं हं, भरत वाक्य म्हणजे शेवटचं वाक्य होतं. आणि ते मी केवळ स्वतःची व्यक्त व्हायची गरज म्हणून मी ते Facebookवरती टाकलं होतं. आणि मला वाटलंही नव्हतं, की ते इतक्या लोकांना आवडेल आणि ते इतकं व्हायरल होईल. पण झालं काय? हं, हं, हा विचार माझ्याच नव्हे, तर बऱ्याच लोकांच्या डोक्यामध्ये आला होता तेव्हा. आणि ते कुठेतरी खूप लोकांमध्ये ते रिझोनेट झालं
आणि ते पोस्ट खूप व्हायरल झालं. म्हणजे ओव्हरनाईट त्याचे 500 अच्छा. वगैरे शेअर झाले. आणि तेव्हा हो. मुळात माझं फेसबुक फक्त माझ्यासाठी आणि माझ्या मित्रांच्या मित्रांसाठीच ओपन होतं. म्हणजे पब्लिक नव्हतंच. कारण माझ्या मुलांबद्दल मी खूप लिहायचे त्या काळामध्ये. आणि त्याच्यानंतर मला कळलं, की हे जे माध्यम आहे, त्या माध्यमावरनं आपण असेही व्यक्त होऊ शकतो. आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवू शकतो आणि ते विचार पोहोचवायला आपल्याला मध्ये कुठलीच गेटकीपिंग लागत नाही. कुठलाही एडिटर लागत नाही, कुणाचीही परवानगी लागत नाही. तुम्हाला जे वाटतंय आणि जसं वाटतंय ते तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवू शकता आणि तुमची व्यक्त व्हायची ताकद किती आहे, तुमच्या शब्दांमध्ये किती जोर आहे, त्याच्यावरनं तुमचं लेखन हे लोक कसे वाचतात हे अवलंबून असतं. आणि त्याच्यानंतर मी लिहायला लागले वेगवेगळ्या विषयांवरती आणि मी केवळ राजकारणावरती कधीच लिहिलं नाही. कारण माझी मुळात पर्सनॅलिटीच अशी आहे, की मला अनेक विविध गोष्टींमध्ये एकाच वेळेला इंटरेस्ट असतो आणि तो आधीपासून होता. डॉक्टर गौरी माहुलीकर त्या संस्कृत भागाच्या मुंबई विद्यापीठाच्या हेड होत्या आणि आता त्या चिन्मय युनिव्हर्सिटीमध्ये डीन म्हणून आहेत. त्यांचं एक लेक्चर मी मध्ये ऐकलं होतं. तर त्याच्यात त्यांनी एक खूप कॉन्सेप्ट खूप छानपणे विशद केला होता. त्या म्हणाल्या, की बुद्धी 2 प्रकारची असते. एक म्हणजे कुशाग्र बुद्धी आणि एक तैलबुद्धी. तर कुशाग्र बुद्धी म्हणजे काय, की गवताच्या पात्यासारखी तीक्ष्ण बुद्धी जी एका विषयामध्ये खोलवर जाते आणि त्या विषयामध्ये जे जाणून घेण्यासारखं आहे ते सगळं तरी माणसं असतात जी डोमेन एक्सपर्ट्स असतात. तर त्यांची बुद्धी ही कुशाग्र बुद्धी असते. आणि अशीही माणसं असतात त्यांची बुद्धी तैलबुद्धी असते. तैलबुद्धी म्हणजे काय, की तेलाचा एक थेंब तुम्ही जर पाण्यावरती टाकलात तर काय होईल तो? तर असा ह्या लोकांच्या विषयांचा आवाका खूप असतो. त्यांना खूप विषयांमध्ये इंटरेस्ट असतो. त्यांना खूप गोष्टी जाणून घ्यायच्या असतात. खूप त्याला वाईट नाहीये. हे जे आहे हे असं आहे. त्याच्यामुळे मी लिहित होते ते एकाच वेळी वेगवेगळ्या विषयांवरती लिहित होते आणि ते लोकांना आवडतही होतं. म्हणजे मी ललितही लिहित होते, प्रवासावरती लिहित होते, राजकारणावरती लिहित होते. पण राजकारणावरचं लिहिणं मला वाटतं त्यावेळेची ती गरज होती म्हणा किंवा समाज माध्यमं नवीन आली होती आणि लोकांना नवीन आवाज हवे होते, नवीन व्हॉइसेस हवे होते. म्हणून असेल कदाचित. पण ते लिखाण खूप प्रसिद्ध होत गेलं आणि ते म्हणतात ना, की लोग आते गए, कारवां बनता गया, तसं झालं ते. तू सेलिब्रिटी हा शब्द वापरलास. खरोखर मला असं वाटत नाही, की मी सेलिब्रिटी आहे. म्हणजे मी सकाळी बहुतेक वेळेला जेव्हा माझ्या भाजीवाल्याकडे म्हणजे अवतारामध्ये जेव्हा भाजी घ्यायला जाते किंवा ग्रोसरी स्टोअरमध्ये काहीतरी सामान घ्यायला जाते, तेव्हा मला अचानक कोणीतरी विचारतं, "तुम्ही शेफाली वैद्य का?" तेव्हा मला असं वाटतं, की आपल्याला 4 लोकं ओळखतात. पण बाकी माझ्या आयुष्यामध्ये काहीच नाही ग फरक पडलेला. तू मला ओळखतेस. हे सेलिब्रिटी असणं म्हणजे काय असतं हे मला माहिती म्हणूनच नाही. मी म्हटलं, की सेलिब्रिटीपेक्षा जागले आहे तुझ्यासाठी जास्त संयुक्तिक ठरतं विशेषण. जसं आता तू पहिला हे हो, सांगितलंस, जागल्या हे छान की आहे. जागल्या हे हां. खरंच आहे. तर हां. 2009 मध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या कृपेने तुझी पहिली पोस्ट व्हायरल झाली. त्याच्यानंतर हो. 2014 पर्यंत एक राजकीय विषयात लिहिणारी किंवा काय म्हणतात त्याला अत्यंत समर्थपणे व्यक्त होणारी तिची जी भूमिका आहे ती हं, मांडणारी शेफाली असा तुझा प्रवास हं, झालेला दिसतो. कारण 2014 नंतर मला असं वाटतं की तू जास्त सोशल मीडियामध्ये जास्त हं. लोकांना माहिती झालीस. बरोबर. तर हा जो प्रवास आहे 2009 ते 14 तो कसा होता? तो ऑर्गॅनिकली घडत गेला. म्हणजे तो प्रवास वाढवण्यासाठी किंवा जास्त फॉलोवर मिळवण्यासाठी किंवा लोकांमध्ये जास्त लोकप्रिय होण्यासाठी मी स्वतःहून काहीच केलं नाही. ते होत गेलं. कारण ह्या हं, माध्यमाचीच ताकद अशी आहे, की एकदा हं, तुमचा आवाज लोकांपर्यंत पसरला, की तो मग एकाकडून दोघांकडे, दोघांकडून चौघांकडे, चौघांकडून 8 जणांकडे, 8 जणांकडून 16 जणांकडे असा जिओमेट्रिकली तो प्रसारित होत जातो आणि माझ्या हं, बाबतीतही तसंच घडलं. आणि ते होत गेलं आणि मला वाटतं बऱ्याच लोकांना जे म्हणायचं होतं किंवा ज्यांच्या हं, मनामध्ये जे विचार येत होते, ते मी व्यक्त करत होते. आणि खूप वेळेला त्याच्यामुळे मला प्रतिक्रिया येतात त्यासुद्धा अशाच येतात, की मला पण हेच वाटतं, मला पण अगदी हेच हं. म्हणायचं होतं. तुम्ही अगदी बरोबर माझ्या मनात जो विचार आला होता तोच मांडलात. त्याच्यामुळे मला तुमचं लिखाण आवडतं. तर त्याच्यामुळे कदाचित ती त्या काळची गरज असेल म्हणून असेल, पण ते होत गेलं, प्रसारित होत गेलं हे खरं म्हणजे तू एकाच वेळेला लोकांच्या मनाचा उद्गार पण झालीस आणि हां. त्यासाठी लागणारी जे धाडस
लागतं. हे व्यक्त हा होण्यासाठी सुद्धा एक प्रकारचं धाडस लागतं. हो कारण हो अनेकांच्या मनात येत होतं पण कोणी लिहू नव्हतं शकत. हो नाही समाज माध्यमात म्हणजे हा कुठलंही धाडस बंधन माझ्या नसताना तरीही लोकांच्या मनाचा स्वतःलाच एक धाडस नव्हतं. त्यामुळे ते हम्म, लिहू शकत नव्हते. त्या सगळ्यांचा उद्गार तू झालीस. या हो समाज धाडस माध्यमांनी एक माझ्यामध्ये आहेच. हो, म्हणजे हो. हे मी आत्मप्रौढीचा दोष पत्करून सुद्धा सांगते की मला म्हणजे स्वतःला अनालाइज करताना मध्ये मी एक केलं होतं स्वतःला समजून घ्या वगैरे असं काहीतरी हं, सायकोलॉजीचा. हं, आणि त्याच्यामध्ये हं, सुद्धा की तुम्हाला डिस्क्राईब करताना तुम्ही विशेषणं कुठली वापराल असं जेव्हा त्या कोर्समध्ये हं, विचारलं गेलं तर माझ्यासाठी माझ्या मनात पहिलं विशेषण होतं ब्रेव म्हणजे धाडसी. हं, ते हं. थोडंसं वडिलांकडनं आलेलं म्हण किंवा एकूणच नक्कीच. घराण्याचा गुण म्हण. कारण गोव्यामध्ये म्हणजे अजूनही कुंकळलीमध्ये जाऊन वैद्य म्हटलं तर वैद्य हे भांडकुदळ आणि वैद्य हे धाडसी. ह्या 2 गोष्टी तुला खूप सहजपणे ऐकू येतील. त्याच्यात ते दोन्ही गुण अच्छा. माझ्यामध्ये पुरेपूर उतरलेत. म्हणजे या समाज माध्यमांनी एकूणच हिंदुत्ववादी विचारसरणीला एक मुक्त व्यासपीठ मिळवून दिलं असं आपण म्हणू. खूप संधी तुझ्यासारख्या हं. धाडसी हो, ज्या व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी इथे उपलब्ध झाल्या. पण ही संधी असली तरी हो, ही समाज माध्यम ही दुधारी तलवारही आहे. आणि त्यामुळे इथे हो. प्रत्येकाला जपून सांभाळून वावरावं लागतं. तू याचा खूप अनुभव घेतलायस. म्हणजे तुझा वावर इथला अनेकांना हवा-हवासा जसा वाटतो, अनेकांना जसं वाटतं, की तू त्यांचा उद्गार आहेस, त्यांच्या मनातला उद्गार तू इथे मांडते आहेस. तसं अनेकांच्या मनात धडकी भरवणारही असतं, हां. की आता शेफालीनी हा विषय हातात घेतलाय, म्हणजे आता पुढे काय होईल? असंही असतं आणि अनेकांच्या कपाळावर आठ्या उमटवणाराही असतो तुझा वावर. म्हणजे तू हो, जेवढं नक्कीच. ट्रोलिंग सहन केलं असशील, या समाज माध्यमात वावरताना, त्याची ताकद अनुभवताना, त्याची ही जी दुसरी बाजू आहे, त्याचाही तू तितकाच अनुभव घेतलास. प्रचंड प्रमाणात तुला ट्रोलिंग झालंय, याला मी एक साक्षी आहे. म्हणजे तुलाच नाही केवळ तुझ्या कुटुंबियांपर्यंत त्याची झळ पोचलेली आहे. मला हो, एक नवल नक्कीच. वाटतं, की असं असताना म्हणजे तुझं धाडस किती टोकाचं आहे, हे पण मला यातून दाखवायचंय, की असं असताना आणि शब्दांवरचं प्रेमही त्याच्याबरोबर. की तुझी व्यक्त व्हायची उर्मी जराही कमी झाली नाही का तुझ्या धाडसाला कुठे नख लागलं? हे कसं काय? म्हणजे इतकं ट्रोलिंग झाल्यावर हे एखाद्याने म्हटलं असतं, की जाऊ दे आपली काही रोजीरोटी अवलंबून नाही. आपल्या हं. घराचं याच्यावर काही अवलंबून नाही. कशाला आपण हे विषय असे घ्यायचे आणि मांडायचे लोकांसाठी? पण तुला हे कधीच आजपर्यंत वाटलेलं नाही. त्यामागचं कारण? म्हणजे कसा विचार करतेस अ, तू या ट्रोलिंगचा सुद्धा? हा खूप मोठा आणि गहन प्रश्न आहे. 1 मिनिट मी जरा लाईट लावून देते. फक्त एकच मिनिट थांब. येस. हा खूप मोठा आणि खूप महत्वाचा प्रश्न तू विचारलास. कारण हं, समाज माध्यमांचा जसा फायदा आहे तसाच खूप मोठा तोटा हाही आहे, की त्याच्यामध्ये कोणीही तुमच्यावरती कॉमेंट करू शकतं. कुठल्याही हं, दर्जाचा कॉमेंट करू शकतं आणि तुम्ही कोण आहात, समाजात तुमचं स्थान काय, तुमच्या घरात तुमचं स्थान काय, ह्याचा कसलाही विचार न करता अतिशय अश्लाघ्य भाषेमध्ये, अतिशय अश्लील कॉमेंट्स आणि तुम्ही स्त्री असलात तर जास्तच, हे तुमच्यावरती केले जातात. आणि हं, ह्याचा मी खूप अनुभव घेतलेला आहे. पण ह्याचा मला पहिल्यांदा जेव्हा अनुभव आला ना, तू म्हणालीस, की हं, हं, तुला कधी असं वाटलं का, की आपण लिहिणं थांबवावं? तर पहिल्यांदा असा जेव्हा मला अनुभव आला, तेव्हा खरंच वाटलं होतं. आणि ही कधीची गोष्ट म्हणजे 2009 मध्ये मी लिहायला सुरुवात केली आणि हं, हं, 2012 का 2013 मध्ये ही गोष्ट हं. घडली पहिल्यांदा. आणि तेव्हा सुद्धा माझी जी भिंत होती Facebookची, ती फक्त माझे मित्र आणि त्यांचे मित्र ह्यांच्यापुरतीच ओपन होती. ती पब्लिक नव्हती तेव्हाही. हं, तर हं. तेव्हा मला वाटतं 2012 का 13 ची गोष्ट आहे. तेव्हा नुकतीच मोदींच्या नावाची चर्चा सुरू होती, की या पुढच्या इलेक्शनमध्ये भाजपला पंतप्रधान म्हणून मोदींचं नाव पुढे जावं असं काहीतरी. आणि मी हं. माझ्या वॉलवरती माझ्या काही मित्र-मैत्रिणींसोबत मी या विषयावरती वाद घालत होते. आणि मी असं म्हणत होते, की या माणसांनी गुजरातमध्ये 3 टर्म कामगिरी केलेली आहे. त्यांना अनुभव आहे शासनाचा. तर आय थिंक ही विल बी अ गुड प्राईम मिनिस्टरियल कॅन्डिडेट असं काहीतरी चालू होतं माझं. आणि तेव्हा माझ्या एका
तत्कालीन मित्र, तो आता मित्र नाहीये, तत्कालीन मित्राचा मित्र, आणि हम्म, हा हम्म, माणूस ज्याला मी ओळखतही नव्हते, तो पहिल्यांदा एकदम माझ्या फेसबुक वॉलवरती आला. आणि हम्म, त्याचं वय काय 75च्या आसपास, म्हणजे असे टागोरांसारखी एक दाढी उडी, आणि सिव्हिल सोसायटी नावाचा एक वृत्तपत्र किंवा तत्सम काहीतरी तो चालवायचा. तर हम्म, तो बाबा आला माझ्या भिंतीवरती, आणि काही शेंडा न बुडका, काही संदर्भ नाही, त्याची माझी ओळख नाही, असं असताना सुद्धा त्याने डायरेक्ट एक कॉमेंट टाकला, इफ यू लाईक मोदी सो मच, वाय डोंट यू गो स्लीप विथ मोदी. तुम्हाला मोदी जर हो. एवढे आवडतात, तर तुम्ही वाय डोंट यू स्लीप विथ मोदी. म्हणजे हे मराठीत सांगताना मला ते बोलवत नाही, इतके म्हणजे इतका तो घाणेरडा कॉमेंट होता. आणि तो कॉमेंट करणारा माणूस हा माझ्या वडिलांच्या वयाचा होता, आणि त्याची माझी हम्म, ओळखही नव्हती, आणि तरीही त्याला माझ्या वॉलवरती येऊन हा कॉमेंट करावासा वाटला. आणि हम्म, त्यावेळेला मला प्रचंड त्रास झाला होता, कारण त्याच्या आधी तशा भाषेमध्ये माझ्याशी कोणीही आजपर्यंत बोललेलं नव्हतं. आणि हम्म, सरळ, एकतर आपल्याला त्या भाषेची सवयही नसते ना, की कोणी तुमच्याशी खरंय. डायरेक्टली असं बोलेल. त्यामुळे हम्म, मला त्या दिवशी खूप त्रास झाला होता, आणि त्या दिवशी मी ऍक्च्युली लॅपटॉप बंद केला होता आणि फेसबुकमधनं लॉग आउट केलं. आणि मुलं लहान होती तेव्हा मुलांची खेळत होते, पण माझ्या मनात तो विचार आणि जनरली म्हणजे ते जे फिलिंग होतं ते फारसं चांगलं नव्हतं. आणि माझ्या चेहऱ्यावरती ते दिसत होतं, म्हणजे तो सगळा दिवस गेला तरी. आणि संध्याकाळी माझा नवरा जेव्हा कामावरनं आला, तेव्हा त्याने माझा चेहरा बघून त्याला कळलं की काहीतरी बिनसलंय, आणि त्याने मला विचारलं काय झालं. तेव्हा मी त्याला तो कॉमेंट दाखवला, फेसबुकची प्रोफाईल उघडून, आणि त्याला सांगितलं की मी आता काय करू. म्हणजे मी आता हे सगळं सोडून थांबवू शकते, आणि तू आत्ताच सांगितलंस की हम्म, ह्या असं लिहिण्याचे मला काही पैसे मिळत नाहीत, त्याचं म्हणजे माझी तशी अपेक्षाही नाही, मला पॉलिटिकल पॉवरचीही अपेक्षा नाही, मी हे केवळ स्वतःला व्यक्त व्हायची माझी गरज आहे म्हणून मी लिहिते, आणि ह्या हम्म, गोष्टीवरती माझा विश्वास आहे म्हणून मी लिहिते, तर मी लिहिणं थांबवावं का. तर हम्म, तो म्हणाला, हे बघ, तू यू आर अ स्ट्रॉंग वुमन, तू हे हँडल करू शकशील असा मला विश्वास आहे, आणि तुला मी काही सांगणार नाही, म्हणजे तू कंटिन्यू करही असंही सांगणार नाही, किंवा तू बंद कर असंही सांगणार नाही, कारण हा निर्णय हा सर्वस्वी तुझाच असायला पाहिजे. पण मी तुला फक्त हम्म, इतकं सांगू इच्छितो की हम्म, जर तू थांबलीस तर ते जिंकतील. हे 4च शब्द हम्म, होते. इफ यू हो. स्टॉप दे विन. तू थांबलीस तर हम्म, ते जिंकतील. आणि हम्म, तेव्हा मला कळलं की खरोखर म्हणजे मी लिहिणं थांबवावं म्हणूनच तर हे सगळं चालू होतं. आणि जे हम्म, खूप ज्या स्त्रिया स्पेशली ज्या व्यक्त होऊ पाहतात इंटरनेटवरती, त्यांना हे नेहमीच सोसावं लागतं, कारण त्यांच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवणं, त्यांची कुणाशी तरी त्यांचं लफडं आहे ही अफवा पसरवणं, किंवा त्यांच्या फोटोवरती अश्लील शेरेबाजी करणं, हे खूप सोपे तोडगे आहेत खरंय. ट्रोलच्या दृष्टीने. तर हम्म, हे तेव्हा जे झालं त्याच्यानंतर मी ठरवलं की हा काही झालं तरी आपण बोलणं थांबवायचं नाही. आणि मी व्यक्त होत राहिले. पुढे पुढे ते तर तो कमेंट काहीच नाही असे वाटणारे कमेंट पण आले. आणि तू हम्म, जसं म्हणतेस तसं माझ्या मुलांना ह्याच्यात गोवलं गेलं. ती लहान असताना सुद्धा माझ्या नवऱ्याला ह्याच्यात गोवलं गेलं. त्याची नोकरी, त्याचं करिअर, त्याच्या ह्याच्यावरती अत्यंत अश्लाघ्य आणि अश्लील भाषेमध्ये कमेंट्स केले गेले. खूप त्रास झाला. 2 वेळेला मला पोलिसांकडे पण जावं लागलं. जेव्हा मला हम्म, ऍक्च्युअल थ्रेट्स आल्या तेव्हा. पण हम्म, इतकं सगळं असून सुद्धा मी लिहित का राहिले? तर ह्याचं जर उत्तर हवं असेल, तर त्याचं उत्तर एक तर माझ्या नवऱ्याने मला दिलेलं त्या सल्ल्यामध्ये होतं, की मी हम्म, थांबले तर ते जिंकतील, एक. आणि दुसरं, हे व्यक्त होणं हे मी स्वतःसाठी करत होते. मला पदाची हाव हम्म, नव्हती, मला पैशांची हाव नव्हती, मला नोकरीची हाव नव्हती, अजूनही नाहीये. मी केवळ मला स्वतःला जे वाटतं, माझ्या विचारांची प्रामाणिक राहणं आणि माझ्या विचारांची असलेली माझी बांधिलकी जपणं, हे माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं होतं. त्याच्यामुळे हम्म, मला प्रलोभनं नव्हतीच. म्हणजे हा सर्वस्वी हम्म, माझा निर्णय होता. आणि जेव्हा तुम्ही सर्व दृष्टीने स्वतंत्र असताना असा एखादा निर्णय घ्यायला, तेव्हा तुम्ही हम्म, फार निर्भय असता. कारण तुम्ही हम्म, कुणावरती अवलंबून नसता कुठल्याच गोष्टीसाठी. त्याच्यामुळे लोक काय म्हणतात त्याचा तुम्हाला काहीही काडीचाही फरक पडत नाही, आणि हे तसंच बेसिकली तसंच झालंय. आता तर मला हम्म, मी या म्हणजे आता ह्या जाहीर मुलाखतीमध्ये मी सहज सांगू शकते, की ज्या तऱ्हेच्या शिव्या मला दिल्या गेल्या त्याच्यात मला काहीही वाटत नाही. कारण त्या शब्दांची नांगी ठेचली गेली आहे माझ्या मनामध्ये. ते शब्द आहेत फक्त. त्या शब्दांनी मला काहीही फरक पडत नाही. आणि ते शब्द किंवा ते स्क्रीनशॉट्स हे वेळोवेळी मी पब्लिकही केलेले आहेत, की ज्या हम्म, पद्धतीने मला ट्रोल केलं गेलं. आणि ह्याच्यामध्ये केवळ पुरुषच नाहीयेत, त्याच्यामध्ये बायका पण आहेत. म्हणजे बायकाच हम्म, बायकांना ट्रोल करतात व्यवस्थित. एक हम्म, पिशी मावशी आणि तिची भुतावळ आहे, तिने मला खूप खूप ट्रोल केलंय.
पण ती त्यांची लायकी आहे. इट शोज देअर क्लास. ते माझ्यावरती ते रिफ्लेक्शन नाहीये. ते ज्या भाषेमध्ये शेण, घाण, चिखल, राडा ज्या भाषा त्या वापरतात ना, ती त्यांची लायकी आहे, ती माझी नाहीये. तू आता म्हणालीस तसं की तुझं स्वातंत्र्य हेच तुझं सामर्थ्य आहे खरं तर समाज माध्यमात अगदी वावरताना. आणि अगदी. जसं तुझ्या मिस्टरांनी सांगितलं की तू थांबलीस तर ते जिंकतील. मी तर म्हणेन हा सल्ला म्हणजे लाख मोलाचा सल्ला तुला दिलेला आहे त्यांनी, आणि एक प्रकारचा सपोर्टही आहे त्या शब्दांमध्ये हो खरं हो तर. हो. मगाशी सपोर्ट आपण आहेच. तुझ्याकडून ऐकलं की तुझ्या घरात वेगवेगळ्या विचारसरणी होत्या आणि त्यातनं तू विचारपूर्वक निवडलेली हिंदुत्ववादी. या सगळ्या एकूण व्यक्तिमत्वाचा जर आपण विचार केला तर हिंदुत्व हा गाभा आहे असं म्हणता येईल. तर गोव्यासारख्या एकूणच ख्रिश्चन बहुल संस्कृती असलेली किंवा पोर्तुगीजांचा ज्या राज्यावर प्रभाव आतापर्यंत होता, अशा राज्यात तुझी घडण झाली. भले घरात होणारे संस्कार वेगळे असतात, तरी एक परिसराचा म्हणून सुद्धा संस्कार असतो. तर अशा ह्याच्यात किंवा तू नंतर लग्नानंतर अनेक वर्ष विदेशातही राहिलीस, असं सगळं असताना तुझं हिंदुत्व मला वाटतं अधिकाधिक उजळत गेलेलं दिसतंय. हो, तर हे कसं घडलं किंवा प्रखर होत गेलं, हे कसं झालं? एक तर मी गोव्यात जरी वाढले तरी गोव्यात मी कुंकळली नावाच्या गावामध्ये वाढले. आणि तुम्ही ज्या परिसरामध्ये वाढता, तू अगदी बरोबर सांगितलं, त्या परिसराचाही तुमच्या जडणघडणीवरती खूप मोठा प्रभाव असतो. आणि माझं कुंकळली हे गाव अशासाठी महत्वाचं आहे की माझ्या गावामध्ये 1583 मध्ये पोर्तुगीजांविरुद्धचं पहिलं सशस्त्र बंड झालं. त्याच्या आधी जवळजवळ 2 वर्ष माझ्या गावच्या सर्व लोकांनी, म्हणजे तेव्हा गांधींचा उदय, म्हणजे गांधी हे कॉन्सेप्टच नव्हती. 16व्या शतकातले सांगते मी. आणि पुढे जेव्हा गांधींनी सत्याग्रह वगैरे हे नंतर केलं किंवा असहकार आंदोलन वगैरे, माझ्या गावच्या लोकांनी 16व्या शतकामध्ये पोर्तुगीजांशी 2 वर्ष असहकार मांडला होता. त्यांनी टॅक्स द्यायचं बंद केलं होतं. त्यांनी पोर्तुगीज जे ऑफिशियल्स येतात त्यांना आपल्या गावातून जायला रस्ता द्यायला बंद केलं होतं. आणि त्यांनी सतत, म्हणजे हे आपल्या धर्मावरती हे आक्रमण होतंय, आपल्या संस्कृतीवरती आक्रमण होतंय, ह्या लोकांना आम्ही आमच्या गावात त्यांना पाऊल ठेवू देणार नाही, असा निश्चय करून ते 2 वर्ष सतत लढत राहिले होते. त्या 2 वर्षामध्ये माझ्या गावावरती, कुंकळीवरती पोर्तुगीजांनी कमीत कमी 3 आक्रमणं केली. सगळा गाव जाळून टाकला, देवळं पाडून टाकली, घरांना सगळ्या आग लावली. तरी लोक डगमगले नाहीत. ते गाव सोडून, म्हणजे त्यांची घरं जी जाळली होती, ते गाव सोडून गावाच्या शेजारी जंगल होतं तिथे जाऊन राहिले झोपड्या बांधून. आणि पोर्तुगीज गेले की परत ते गावात यायचे, परत देवळं बांधायचे, परत उपासना सुरू करायचे. असं 2 वर्ष चाललं होतं. आणि शेवटी 1583 मध्ये जुलैमध्ये एक खूप मोठा अटॅक, खूप मोठा उठाव झाला कुंकळलीमध्ये. कुंकळलीच्या सर्व गावकऱ्यांनी एकत्र येऊन त्यांचं मुख्य मंदिर, म्हणजे शांतादुर्गेचं मंदिर तोडायला आलेल्या पोर्तुगीज सोल्जर्स, पादरी वगैरे लोकांवरती हल्ला करून 11 लोकांचे बळी गेले त्याच्यामध्ये, म्हणजे मारलं त्यांना. आणि त्यानंतर त्यांनी तरी दुसऱ्या दिवशी पोर्तुगीजांनी ऑफकोर्स मोठी फौज पाठवली आणि ते देऊळ मोडलं. पण माझ्या गावचे जे चिफटेन्स होते, म्हणजे जे म्होरके होते, त्यांनी देवीची मूर्ती वाचवून ती दुसऱ्या गावामध्ये ठेवली आणि तिथे आता शांतादुर्गा कुंकळलीकरणीचं मोठं देऊळ आहे. त्याच्यानंतर पोर्तुगीजांनी परत एकदा गाव पूर्णपणे उद्ध्वस्त केला, लोकांना कन्व्हर्ट केलं. तरी सुद्धा जे लोक कन्व्हर्ट झाले, त्या म्होरक्यांचे जी मुलं होती किंवा जे लोक बळजबरीने कन्व्हर्ट केले गेले होते, त्या लोकांनी अजूनही आपण कुठल्या कुळातले आहोत, आपण आधी क्षत्रिय होतो, आपण आधी हिंदू होतो, आपली ह्या देवीशी बांधिलकी होती, हे ते विसरलेले नाहीयेत माझ्या गावातले लोक. आणि अजूनही वर्षातनं एक दिवस देवीची पालखी, जी आता नवीन ठिकाणी देवीचं देऊळ आहे तिथून आमच्या आधीच्या ठिकाणी, म्हणजे मूळ स्थानामध्ये येते. आणि त्या दिवशी रंगपंचमीच्या दिवशी, आणि त्या दिवशी खूप मोठा उत्सव होतो माझ्या गावामध्ये. आणि तेव्हा त्या गावचे, म्हणजे क्षत्रियांचं गाव होतं ते, त्या गावाचे 12 क्लॅन्स, म्हणजे 12 कुळं होती, त्या 12ही कुळांचे लोक अजूनही येऊन तो उत्सव साजरा करतात. त्या 12 कुळांमधले काही कुळांमध्ये आता हिंदू उरलेले नाहीयेत, कारण जबरदस्तीने बाटोबाटवी करून काही लोक पूर्णपणे ख्रिश्चन झाले. पण ते आज ख्रिश्चन झालेले लोक सुद्धा त्या दिवशी कुठेही असले तरी कुंकळलीला परत येतात, देवीची पूजा करतात, व्यवस्थित सगळ्या फेस्टिव्हिटीज मध्ये भाग घेतात. हे आजही चालतं 2020 मध्ये सुद्धा.
आणि हा हो. इतिहास कुंकळीतलं कोणीही विसरलेला नाहीये. ज्या गावामध्ये मी वाढले, माझे वडील नेहमी सांगायचे की कुंकळीच्या पाण्याचा गुण आहे, की कुंकळीचं पाणी पिणारा माणूस हा तत्वांसाठी भांडणार म्हणजे भांडणारच. आणि पुढे सुद्धा जेव्हा पोर्तुगीजांविरुद्ध उठाव हा कुंकळीचे लोक हे सगळ्यात पुढे होते त्या उठावामध्ये सततच. आणि आझाद गोमंतक दलामध्ये सुद्धा कुंकळीचे लोक सगळ्यात जास्त होते. त्याच्यामुळे त्या कहाण्या ऐकतच मी वाढले. दुसरी गोष्ट, गोवा इन्क्विजिशन वरती जे पुस्तक लिहिलं, जे पुस्तक आजही त्या विषयावरचा हो. शेवटचा शब्द मानलं जातं, ते अनंत कागबा प्रियोळकर हे माझ्या सख्या काकूंचे वडील, म्हणजे माझ्या अच्छा. मोठ्या काकांचे सासरे. ते पुस्तक आमच्या घरी होतं, म्हणजे त्याची पहिली एडिशन जी आजही माझ्याकडे आहे. ते पुस्तक मी असंच 12व्या का 13व्या वर्षी, 8वीत का 9वीत असताना ते मी पहिल्यांदा वाचून काढलं. तेव्हा मला पूर्णपणे समजलं नाही, पण जेवढं समजलं त्याच्यावरनं मला कळलं की आमचं जे कुटुंब होतं ते आधी कुंकळलीचं नव्हतं, ते आधी वेर्णे नावाच्या गावी होतं आणि आमचं आडनावही तेव्हा वेगळं होतं. पण जेव्हा वेर्णेचं महालसेचं देऊळ मोडलं गेलं आणि तिथल्या लोकांना चॉईस दिला गेला की तुम्ही आयदर कन्व्हर्ट व्हा किंवा तुम्ही पळून जा किंवा तुम्ही मरणाला तयार व्हा, तेव्हा म्हणजे माझे जे पूर्वज होते ते तो गाव सोडून, म्हणजे बरेच ही प्रत्येकाचीच गोष्ट आहे गोव्यामध्ये, माझीच आहे असं नाहीये, तर ते कुंकळीला आले आणि तेव्हा त्यांचं पिढीजात प्रोफेशन जे होतं ते वैद्यकीचं होतं. त्याच्यामुळे त्यांचं आडनाव तिथे पुढे वैद्य लागलं, ते वैद्य कंटिन्यू झालं. तर अच्छा. हा इतिहास होता आणि इथे कुठेतरी म्हणजे ती जाणीव सतत होती की कुणाच्या तरी त्यागामुळे आपण हिंदू म्हणून जन्माला आलोय. त्या माझ्या पूर्वजांनी जर सोपी वाट पत्करली असती, कारण तेव्हा खरंय. पोर्तुगीजांनी अनंत प्रलोभनं दिली होती कन्व्हर्ट होण्यासाठी. सोपं होतं कन्व्हर्ट होणं, पण कन्व्हर्ट न होता सगळं जमीन जुमला. आणि त्या काळची गोष्ट आहे, जेव्हा तुमच्याकडे संपत्ती केवळ तुमची जमीन एवढीच असायची, बाकी दुसरं काही नसायचं, तर ते सगळं सोडून, तुमची आयडेंटिटी सोडून, तुमचं गाव सोडून, तुमची भावकी सोडून येणं केवळ स्वतःचा धर्म बचावण्यासाठी आणि दुसऱ्या गावामध्ये फक्त तुमच्या अंगावरचे कपडे एवढे घेऊन येणं आणि तिथे तुमचं नवीन आयुष्य सुरू करणं, ही फक्त जाज्वल्य धर्मनिष्ठा नसती तर हे कधीच झालं नसतं. त्याच्यामुळे ते ऋण कुठेतरी होतच. आणि या इतर घरच्या संस्कारामुळे म्हणा किंवा वाचनामुळे म्हणा, हे सगळे विचार जास्त जास्त प्रखर होत गेले. आणि पुढे जसजसं दिसायला लागलं की आपला इतिहास हा आपल्याला किती खोटा सांगितला जातोय शाळेमध्ये. म्हणजे मी घरी जी पुस्तकं वाचत होते त्याच्यातला इतिहास वेगळाच होता आणि मला शाळेत जे शिकवलं जात होतं त्यातला इतिहास पूर्णपणे वेगळा होता. मग हे असं वेगळं का? तर हे प्रश्न विचारायची सवय मला लागली आणि त्याच्यामध्ये वाचन जास्त होत गेलं. आणि वाचन होता होता कळत गेलं की आपल्याला इतकी वर्ष किती खोटं सांगितलं जातंय. पिढ्यानपिढ्या भारताच्या या किती खोट्या इतिहासावरती वाढवल्या जात आहेत. आणि जसजसं तुम्हाला दिसायला लागतं, जसजसं तुम्हाला कळायला लागतं ना, तसतशी विचारसरणी अधिकाधिक प्रखर होत जाते. म्हणजे ते मांजरीच्या पिल्लांसारखं असतं. एकदा त्यांना डोळे फुटले ना, की त्यांना आसपासचं बघायला लागलं, की त्यामध्ये त्यांना बरंही दिसतं, वाईटही दिसतं. पण मला जे दिसतं ते आवडत नाही, म्हणून त्यांना परत डोळे बंद करता नाही येत. तसे तुमचे खरंय. डोळे एकदा ते आवरण तुमच्या डोळ्यावरचं जे डोळे भैरप्पांनी आपल्या पुस्तकाचं नाव आवरण ठेवलंय, की जे आवरण आवरण, ठेवलं. जे पटल तुमच्या डोळ्यावर असतं, तर ते एकदा बाजूला झालं ना, की त्याच्यानंतर तुम्हाला जे दिसायला लागतं ते सगळं चांगलं असतं असं नाही. ते सगळं तुम्हाला आवडतं असंही नाही. पण ते तुम्हाला दिसायला लागतं आणि एकदा ते दिसायला लागलं, की मग ते परत त्याच्याकडे डोळेझाक करणं तुम्हाला शक्य होत नाही. असं मी खरं तर रंगून गेले होते. तुला असं थांबवणं मला योग्य वाटत नव्हतं, किंवा मी जे परिसराचा उल्लेख केला त्या परिसराची सुद्धा केवढी महत्वाची भूमिका आहे तुझ्या घडणीत, ते तुझ्या उत्तरातून जाणवतं. तू म्हणतेस तसा तुझ्या घराण्याचा त्याग आहे त्याच्यामागे, तू अशी हिंदू राहण्यामागे. आणि त्यामुळे मला वाटतं तुझी ती हिंदुत्ववादी व्यक्तित्व आहे ते अधिकाधिक काळाच्या ओघात उजळत गेलेलं दिसतं. हो, शेफाली वैद्य ही नक्कीच. राजकीय आणि सामाजिक विषयांवरच्या सडेतोड लेखनासाठी जशी प्रसिद्ध आहे, तसं मला तुझं अजून एक वैशिष्ट्य आवडतं विशेष, की जेव्हा जेव्हा एखाद्या सामाजिक उपक्रमाबद्दल, त्याच्या हेतूबद्दल, म्हणजे त्याच्या सदहेतूबद्दल तुला खात्री असते, तेव्हा तू पूर्णपणे त्या उपक्रमाच्या, त्या प्रकल्पाच्या मागे उभी राहतेस आणि समाज माध्यमाचा त्यासाठी तुझ्या वॉलचा तू अतिशय उत्तम वापर करून घेतेस. अनेक सामाजिक उपक्रम, प्रकल्प हे तू काय म्हणतात त्यांना, तू त्यांच्यावर एक सावली धरल्यामुळे
खूप चांगले उभे राहिलेत, अनेकांपर्यंत पोहोचलेत असं झालं आहे. त्याविषयीही तू नंतर लोकांनी जो भरभरून प्रतिसाद दिलेला असतो तुझ्या अशा विषयांवरच्या सुद्धा पोस्टला, त्याविषयी तू खूप मनापासून कृतज्ञताही व्यक्त करतेस. असे उपक्रम तू इथे आवर्जून 1-2 सांगशील का, की तू लिहिलेल्या पोस्टमुळे तो विषय अनेकांपर्यंत पोहोचायला मदत झाली? नक्कीच. कारण हे मी माझं म्हणजे आजपर्यंत जी माझी समाज माध्यमावरची वाटचाल जी झालीये, त्या हं, वाटचालीमध्ये फॉलोअर्स मिळाले असतील, लाइक्स मिळाले असतील, पॉप्युलॅरिटी मिळाली असेल, पण त्या सगळ्यापेक्षा मला जास्त महत्त्वाचं वाटतं तो लोकांनी माझ्यावर टाकलेला विश्वास. आणि हं, जी माझ्यासाठी माझ्या क्रेडिबिलिटी, माझ्या विश्वासार्हतेची सगळ्यात मोठी पावती आहे, की मी हं, एखाद्या सामाजिक उपक्रमाबद्दल लिहिलं, की त्याला एखाद्याला आर्थिक मदत पाहिजे ह्याच्याबद्दल मी जर लिहिलं, तर अक्षरशः 2 दिवसामध्ये मदत उभी होते आणि हे मी कित्येकदा अनुभवलंय आणि त्याच्याबद्दल हं. मी जे माझ्यावरती विश्वास टाकून स्वतःचा घामाचा, निढळाचा पैसा जे जे या संस्थांना किंवा जे कार्यासाठी देतात, त्या लोकांची खरोखर ऋणी आहे. कारण हा विश्वास माझ्यासाठी खूप मोलाचा आहे. म्हणजे हे माझ्यासाठी कुठल्याही किताबापेक्षा किंवा कुठल्याही पॉप्युलॅरिटीपेक्षा किंवा कुठल्याही सेलिब्रिटी ह्या बिरुदापेक्षा मला हा विश्वास खूप महत्त्वाचा वाटतो. कारण तो मी कमावलेला आहे आणि त्याच्यासाठी म्हणजे लोकांना असं वाटतं, की मी जर एखाद्या उपक्रमाबद्दल लिहिलं, तर हा उपक्रम खरोखर चांगला असेल आणि ह्याचा खरोखर उद्देश हा ट्रान्सपरंट असेल आणि ज्या लोकांपर्यंत हे पैसे जाणार आहेत, ते खरोखर त्या लोकांना मिळतील. हे हं. खूप रेअर आहे आजच्या दिवसामध्ये. एक खरंय. उदाहरण सांगायचं झालं, तर हं, 2 वर्षापूर्वी जेव्हा मी वर्ल्ड हिंदू काँग्रेससाठी पार्टिसिपंट म्हणून गेले होते अमेरिकेमध्ये, तेव्हा हं, माझी हं, ओळख दिव्या प्रभा नावाच्या एका साध्वीशी झाली. त्या मूळच्या ब्रिटिश आहेत, पण त्या हं, हं, काशीमध्ये कित्येक वर्ष झाली त्या राहतायत. हं, आणि हं, त्या संस्कृत स्कॉलर आहेत, व्याकरण तज्ञ आहेत आणि हं, संस्कृत हं, शिकवतात पण आणि त्यांनी तिथे हं, एक वेद पाठशाला सुरू केली आहे. त्यांनी तिथे हं, एक खूप तिथल्या गरीब बायकांसाठी शिवणकामाचा एक प्रकल्प सुरू केलाय आणि हं. त्यांनी तिथल्या जे झाडूवाले आहेत त्यांच्या मुलांसाठी त्यांनी तिथे डे स्कूल सुरू केलंय. हे 3 अच्छा. प्रोजेक्ट त्यांचे चालतात. त्यांचे आणि त्यांच्याबरोबर काही लोकं आहेत त्यांच्या आश्रमाचे हं, त्यांच्याबरोबर. आणि हं, जेव्हा त्यांनी मला बोलावलं हा प्रकल्प बघायला, त्याच्यानंतर मी मला प्रयागला जायचं होतं कुंभमेळ्यासाठी. तेव्हा मी एक दिवस वाट-वाकडी करून काशीला गेले आणि तेव्हा मी तो प्रोजेक्ट जवळून पाहिला. आणि तेव्हा मला दिसलं, की त्यांच्याकडे जवळ-जवळ 40 एक मुलं आहेत, जी कायम अच्छा. त्यांच्याकडे राहतात आणि राहून हं, हं, शिक्षण घेतात 5 वर्षाचं. शिवाय त्यांचं डे स्कूल चालतं, शिवाय त्यांचा शिवण प्रकल्प चालतो. आणि हे हं, सगळं त्या केवळ तिथल्या लोकल लोकांच्या मदतीवरती हे सगळं चालवतात. सरकारकडनं त्यांना मदत मिळत नाही. त्यांना कुठल्याही CSR फंड खाली मदत मिळत नाही. आणि तेव्हा हं, तर हं, अशी परिस्थिती होती, की त्यांना महिन्याच्या महिन्याला जेवढा त्या मुलांना जेवण, खाण, कपडे द्यायला, तेवढा सुद्धा त्यांच्याकडे त्यावेळेला नव्हता. हे हं, जेव्हा हं, मला लक्षात आलं, तेव्हा मी आणि माझ्या नवऱ्याने तर मदत केलीच. ती आम्ही नेहमीच करतो. हं, पण त्याच्यानंतर मला कळलं, की मी एकटीने हे करण्यासारखं हे शिवधनुष्य मला एकटीला पेलण्यासारखं नाहीये. त्याची गरज हं, एवढी मोठी आहे, की ती मी एकटीने नाही भागवू शकत. तेव्हा मी हं, सोशल मीडियावरती अपील केला होता, की इंटरनॅशनल हं, चंद्रमौली ट्रस्ट हे त्या संस्थेचं नाव आहे, की त्या हं, संस्थेला तुम्ही मदत करा. आणि हं. अक्षरशः ती अपील केल्याच्या 2 दिवसामध्ये त्यांच्या अकाउंटमध्ये जवळ-जवळ ₹6,00,000 जमा झाले. आणि एवढंच अच्छा. नाही, तर त्या दिव्या दीदीने मला फोन करून सांगितलं, की एका लंडनच्या माणसाने आम्हाला फोन करून सांगितलं, की पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला ₹1,00,000 ची देणगी देतोय. कारण माझा शेफाली वैद्यांनी तुमचं नाव घेतलंय आणि माझा त्यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे. तर ही केवढी मोठी आणि त्याने स्वतःचं नावही नाही सांगितलं. मला अजूनही माहिती नाहीये, की ते कोण आहेत ते. त्यांनी हो. फक्त एवढंच सांगितलं, अच्छा. की आम्ही मी त्यांची पोस्ट वाचून तुम्हाला ₹1,00,000 ची मदत करतोय. आणि तेव्हा हं, माझ्या हं, डोळ्यात अक्षरशः पाणी आलं होतं. कारण हे कोण व्यक्ती आहे हे मला माहिती नाहीये. त्यांचं नावही हं, मला माहिती नाहीये. पण तरीही त्यांनी माझ्यावरती विश्वास टाकलाय आणि तो केवळ ₹1000-2,000 एवढं देण्यापुरता विश्वास टाकलेला नाहीये. ₹1,00,000 खरंय. काही साधी रक्कम नाहीये आणि कुणाचं तरी हं, आयुष्याची कमाई आहे ती. कुणाच्या तरी निढाळाची कमाई आहे. तर ती हं. देताना जेव्हा तुमच्यावरती लोक विश्वास टाकतात ना, तो विश्वास खूप लाख मोलाचा असतो. हे एकदा अगदी. झालं. हे एक उदाहरण. आणि हं. जेव्हा पालघरमध्ये काही काळापूर्वी हिंदू साधूंची हो, नृशंस हो, हत्या झाली आणि हो. पोलिसांनी त्यांना स्वतःहून भाले, लाठ्या-काठ्या घेतलेल्या मॉबच्या हवाली केला. आपण सगळे ते ते विदारक दृश्य हो. आपण सगळ्यांनीच बघितलंय. त्याच्यावरती मी पाहिलंय. जास्त नाही बोलणार. पण त्या साधूंबरोबर एक ड्रायव्हर होता त्यांचा बिचारा आणि लॉकडाऊनच्या हं, काळामध्ये तो यायलाही तयार नव्हता.
तर त्याला कसं तरी ह्या लोकांनी कन्व्हिन्स केलं की आम्हाला अंत्यसंस्कारासाठी जायचंय, तर तो प्लीज ये. तर तो त्याची मुलं, 2 मुली आहेत त्याला, लहान आहेत, कुठेतरी कांदिवलीला राहत होता म्हणजे. आणि तो गेला त्यांच्यावर, त्यालाही त्या जमावाने अक्षरशः चेचून ठेचून मारलं. आणि त्याची परिस्थिती तर इतकी वाईट होती की त्या घरातला तो एकमेव कमावणारा माणूस होता. 2 लहान मुली होत्या. त्याची बायको शिकलेली पण नाहीये. तर मग पुढे मुलांचं कसं होणार? त्यांना कोण आधार देणार? हा प्रश्न होता. तेव्हा क्राउडकॅश या माध्यमातनं काही लोकांनी, समविचारी लोकांनी मिळून त्याच्या फॅमिलीसाठी अपील केलं. आणि 13 दिवसाच्या आत ते अपील जेव्हा मी शेअर केलं, तेव्हा 13 दिवसाच्या आत 30 लाख रुपये जमले त्या कुटुंबासाठी. ह्याच्यामध्ये माझं काहीही क्रेडिट नाहीये. हे सगळी दात्यांची कृपा आहे. आणि हे सगळं ज्या लोकांना खरोखर वाटतं द्यावं, हे क्रेडिट त्यांचं आहे. मी इथे कुठेही क्रेडिट घेत नाहीये. पण माझ्यासाठी तो विश्वास फार महत्वाचा आहे की मी हे अपील शेअर केलं की लोकांना असं वाटलं की खरोखर हे पैसे त्या ड्रायव्हर पर्यंत जातील, त्याच्या बायको मुलांपर्यंत जातील. आणि तेवढा विश्वास त्यांनी माझ्यावर टाकला. त्याच्याबद्दल मी त्या लोकांची सदैव ऋणी आहे. खूप मोठी गोष्ट आहे समाज माध्यमामध्ये असं टिकून राहायचं आणि एवढा विश्वास आपल्या प्रती निर्माण करायचं, ही खरोखरच अजिबात साधी गोष्ट नाहीये. मगाशी तू उल्लेख केलास की लहानपणीचं तुझं स्वप्न होतं की जग बघायचं. त्यातलं थोडंफार स्वप्न तुझं आतापर्यंत पूर्ण झालंय असं म्हणता येईल. मला नेहमी तुझ्यात एक अतृप्त बंजारा दडलेला दिसतो. म्हणजे गेल्या 7 महिन्याच्या लॉकडाऊनच्या काळातही तुला सगळ्यात जास्त कसलं वाईट वाटत असेल तर तुला फिरता येत नाहीये, देशात आणि बाहेरही कुठेही. त्याचं तुला खूप वाईट वाटतंय याची मला कल्पना आहे. ही जी तू भटकंती केलीस वेगवेगळ्या ठिकाणी, त्या भटकंतीने तुला काय दिलं? आपल्याकडे प्रश्न खूप आहेत खरं तर, तुलाही माहितीये की अजून आपण अर्धा पाऊण तास तर सहज गप्पा मारू शकू. मला कल्पना नाही आयोजकांना हे चालणार आहे की नाही. ते थांब म्हणेपर्यंत आपण चालू ठेवूया. ठीक आहे, तर या मलाही आवडेल. भटकंतीने कारण तुला काय दिलं? सगळंच दिलं म्हटलंच तरी हरकत नाहीये. कारण खरोखर म्हणजे प्रवासाने मला खूप खूप काही दिलं, भरभरून दिलं. खूप काही घडवलं सुद्धा. आणि त्यातही म्हणजे जसं मला वाटत होतं लहानपणी की कधी एकदा आपण मोठे होणार आणि कुंकळ्ळीसारख्या छोट्या गावातनं बाहेर पडून जग बघणार, असं वाटायचं. पुढे मी खरोखर मोठी झाले आणि जग बघितलं. म्हणजे 25हून जास्त देश मी बघितले. आणि भारत तर जवळजवळ सगळाच फिरून झालाय. पण ते सगळं झाल्यानंतर आता मला असं खूपदा असं वाटतं की आपण परत एकदा लहान व्हावं आणि आपल्या लहानपणीचं ते लहान गाव कुंकळ्ळी तिथे जावं आणि परत त्या लहान गावामध्ये कसं राहत होतं तसं राहावं. पण प्रवाहाला उलटं फिरता येत नाही कधीच. त्याच्यामुळे म्हणजे मी आता कुंकळ्ळीला गेले, तिथे आधीचं कुंकळ्ळी नाहीये याची मला कल्पना आहे. आणि प्रवाहाची गती ही सतत पुढेच असते. तर ते आहे. पण प्रवासाने एक तर खूप अनुभवांची समृद्धी येते, विषयांची विविधता कळते, वेगवेगळ्या संस्कृतीतली माणसं भेटतात, वेगवेगळे आयाम तुम्हाला समजतात. आणि एक गोष्ट समजते की बाहेरनं किती वेगळी असली तरी माणसं ऑन अ पर्सनल लेवल जगामध्ये कुठेही गेली तरी सारखीच असतात. लहानपणी, आमच्या लहानपणी माझी आजी मला भोवती बागरत म्हणायची. भोवती बागरत म्हणजे कोकणीत एक वाक्प्रचार आहे. भोवती बागरत म्हणजे भागीरथी नावाची बाई, जी कुणीतरी होती मिथिकल. तर तिचा पाय घरात काही ठरत नसे, ती कायम भटकत राहायची. म्हणून तिच्या घरचे सगळे लोक तिला भोवती बागरत म्हणायचे. हे माझ्या आजीने मला दिलेलं नाव होतं. कारण मला त्यावेळेला अच्छा. सुद्धा मला भटकायला प्रचंड आवडायचं. त्याच्यामुळे अच्छा. संध्याकाळी 4 वाजले की आमची स्वारी कुठेतरी भटकायला जायची. म्हणजे माझं गावच मी तसं खूप फिरून बघितलेलं आहे. आणि 7-7:30 ओके. वाजता मी परत यायचे. तेव्हा माझी आजी मला म्हणायची, "आयले हेडून" म्हणजे आलीस का हिंडून भोवती बागरत. तर मला कधी आत्मचरित्र लिहावंसं वाटलं हां. आणि तर मी त्याचं नाव हेच ठेवीन, भोवती बागरत. कारण खरोखर असं झालंय. आणि पुढे कदाचित असं असेल की ते कुठलातरी फिल्मी डायलॉग होता ना, की तुम हां. दिल से जो भी चाहते हो तो पूरी कायनात व्हॉटएव्हर कन्स्पायर्स, द युनिव्हर्स कन्स्पायर्स टू गिव्ह यू दॅट. कुठलातरी हं. फालतू सिनेमातला डायलॉग होता तो. पण ते कदाचित खरंही असू शकतं. कारण माझी खूप आतली उर्मी होती की आपण खूप भटकावं, आपण जग बघावं. आणि ती खरोखर तशी सफल झाली. पण आत्ता इतकं सगळं जग बघून, देश-विदेश बघून मला सगळ्यात जास्त समाधान जर वाटत असेल, तर ते भारत बघताना वाटतं. भारतातली छोटी-छोटी गावं, छोटी-छोटी राज्य बघताना वाटतं. कारण प्रत्येक ठिकाणी म्हणजे बाकीच्या ठिकाणी तुम्हाला
गेस्ट सारखं वागवत असतील, पण अतिथी देवो भव ही जी वृत्ती आहे ती भारतामध्ये अजूनही बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसते. गावांमध्ये तर दिसतेच दिसते. म्हणजे मी तुला एक अनुभव सांगते. आम्ही एकदा एकटी गेले होते स्पितीला. स्पिती हा हिमाचल प्रदेश मधला एक अत्यंत निर्मनुष्य सगळ्यात मोठा जिल्हा आणि तिथे पॉप्युलेशन डेन्सिटी जवळजवळ नाहीयेच आणि मी शहाणपणा करून तिथे डिसेंबरमध्ये गेले होते आणि डिसेंबरमध्ये तिथे टुरिस्ट कोणी नसतं कारण तिथे अत्यंत थंडी असते आणि पाण्यामुळे पाईप फुटायला लागत होतं. त्याच्यामुळे सगळे हॉटेल बंद असतात कारण प्लंबिंग नसतं ना, म्हणजे पाणीच नसतं हॉटेलमध्ये. त्याच्यामुळे कोणी जात नाही तिथे टुरिस्ट. तरी सुद्धा मी तिथे गेले आणि त्या दिवशी म्हणजे पहिल्या दिवशी ज्या दिवशी आम्ही गेले त्या दिवशी मला तिथला एक बुद्धिस्ट गोंपा बघायचा होता. त्याच्यामुळे आम्ही गेलो तिकडे. मी ड्रायव्हर आणि एक माणूस ज्याने माझ्यासाठी अख्खं हॉटेल स्वतःचं उघडलं होतं. ते एक रूमचं. तर त्या अख्ख्या हॉटेलमध्ये आम्ही तिघच होतो. म्हणजे हॉटेलचा मालक, ते काहीतरी 35 रूमचं हॉटेल होतं. त्या रूममध्ये मी एक गेस्ट आणि माझ्या बरोबर गेलेला माझा ड्रायव्हर. मी तिघेच होतो पूर्ण. आणि त्याने त्याच्या कुकला वगैरे सगळ्यांना सुट्टी दिली होती कारण विंटर होता, हिवाळा होता. त्याच्यामुळे जेवण पण आम्हीच करायचो तिघेही जेव्हा करायचं असेल तेव्हा. पण त्या पहिल्या दिवशी तो गोंपा घेऊन येईपर्यंत आम्हाला रात्रीचे 8:30 का 9 वाजले होते. ही हिमालयातली रात्र होती. सगळी दुकानं बंद, सगळं बंद, हॉटेल्स तर नाहीतच आणि जाम भुका लागलेल्या होत्या आणि त्याच्याकडे तर काहीच नव्हतं कारण त्याने त्याचं किचन सगळं बंद केलं होतं. त्याच्यामुळे काही बनवायचं म्हटलं तरी रॉ मटेरियल एक साधं मॅगीचं पॅकेट पण नव्हतं, काहीच नव्हतं घरात. आणि भूक तर इतकी प्रचंड लागली होती की आता काय करावं. तर आम्ही त्या गावातनं, छोटंसंच गाव आहे ते, तर त्या गावातनं असे नुसते फिरत होतो. तेव्हा एका घरामध्ये वरती दुसऱ्या मजल्यावरती उजेडाची तिरीप येताना दिसली. तर इतकी भूक लागली होती, इतकं डेस्परेशन होतं की मी त्या हॉटेल मालकाला म्हटलं की आपण तिकडे जाऊन त्यांना विनंती करूया की आपल्याला काहीतरी खायला दे. म्हणून आम्ही गेलो त्या घरामध्ये आणि घराची बेल वाजवली आणि ते एका बाईने दार उघडलं. तिने बिचारीने तिचं किचन सगळं, तिचं जेवण झालं होतं. तिने सगळं किचन ओटापिटा सगळा साफ करून सगळं बंद करून ठेवलं होतं. ती टीव्ही बघत होती बिचारी. आणि तिला मी विचारलं की म्हणजे मी बाहेरून आले आणि खूप भूक लागली आहे, तर काही खायला मिळेल का? तर तिने काहीही विचार न करता ती म्हणाली, "हो या, मी काहीतरी बनवते तुमच्यासाठी." आणि तिने त्यावेळेला तिची बंद पडलेली चूल पेटवून आम्हाला सूप करून दिलं नूडल्सवालं. आणि त्याचे पैसे जेव्हा आम्ही द्यायला गेलो, तेव्हा ती मला म्हणाली की "आपसे पैसे क्या लेना? अतिथी तो भगवान होता है. अतिथी देवो भव." ही हे होती म्हणजे तिथली वृत्ती होती सहज. आणि मला असं वाटलं की माझ्या घरी आता रात्री 9:30 वाजता ज्या लोकांना मी अजिबात ओळखत नाही ती लोकं, कोणीतरी 3 आगंतुक लोकं येऊन माझ्या घराची बेल वाजवून मला सांगतील की फार भूक लागली, तुम्ही काहीतरी बनवून द्याल का? तर मी देईन का? आणि मला खूप लाज वाटली स्वतःची. कारण उत्तर त्याचं म्हणजे ते शहर आहे म्हण किंवा काही म्हण, ते त्याचं उत्तर हे पहिल्या छूट हो कधीच नसतं. जरी माझा लोकांवरती विश्वास आहे तरी. कदाचित मी केलंही असं, पण माझी पहिली रिएक्शन सहज अशीच असते की खरोखर या लोकांना आपण घरात घ्यावं की नाही? काही होणार तर नाही ना? अशी माझी पहिली रिएक्शन असते. पण त्या बाईने कसलाही विचार न करता फक्त म्हणजे तिने क्षणाचाही अवधी न घेता आम्हाला घरात बोलावलं आणि जेवण सर्वस्व भरून दिलंय प्रवासामध्ये, की ह्या सगळ्या ह्याच्यामुळे मी घडत गेले. पुढे मी माझी मुलं असताना माझ्या मुलांना घेऊन हिमाचल प्रदेश ट्रिप केली म्हणून दिव्य मी एक सेकंद हा, मला काहीतरी चार्जिंगचा प्रॉब्लेम येतो. एक सेकंद. ओके. हॅलो. ऐकू येतंय? हा, मला थोडा चार्जिंगचा प्रॉब्लेम वाटला अश्विनी? ओके. लॅपटॉपला, म्हणून मी जरा हां. चार्ज तर करत ठेवला. ओके, ओके. तर तू म्हणालीस मी तसं सांगत होते मगाशी माझ्या की मुलांना हां. प्रवास हो, हो. मी तुला ह्या दृष्टी ट्रिपचं सांगत व्यापक होते. करणारा. हे खूप
आम्ही अक्षरशः वाट फुटेल, चांगला दिसतो, आपण इथे जाऊया आणि इथलं काहीतरी आपण बघूया, अशा ह्याने मी तो प्रवास केला. कुठेही बुकिंग केली नव्हती. फक्त गाडीचं बुकिंग होतं, बाकी कसलंही बुकिंग नव्हतं. कुठलाही प्लॅनही नव्हता डोक्यात. तेव्हा आम्ही अक्षरशः म्हणजे लोकांच्या घरांमध्ये राहिलो, मंदिरांच्या धर्मशाळांमध्ये राहिलो, गोंपाच्या गेस्ट हाऊसमध्ये राहिलो, कुणाच्या तरी ओसरीत पण राहिलो, लोकांच्या फॉरेस्टच्या गेस्ट हाऊसमध्ये राहिलो. तिथे जेवढं छोट्या धाब्यांमध्ये जेवढं जेवण मिळेल तेवढं जेवलो. आणि या सगळ्यामध्ये मुलं होती बरोबर. आणि त्या ट्रिपमध्ये मला वाटतं माझी मुलं जेवढी शिकली, ती मला वाटतं 2 वर्षाच्या शाळेच्या कोर्समध्ये पण शिकली नसती. हा अनुभव त्यांच्यासाठी पण खूप महत्वाचा होता. प्रवास करणं हे म्हणजे ज्यांना ज्यांना शक्य आहे, त्यांनी प्रवास करावा. कारण प्रवास तुम्हाला फार प्रगल्भ बनवतो. फार वेगवेगळे अनुभव देतो आणि जगाकडे बघायची तुमची दृष्टी फार बदलून टाकतो. तू म्हणतेस ते खरं आहे की प्रवास खूप व्यापक करतो दृष्टी तुमची. त्याबरोबर तू प्रवास जो करतेस तो म्हणजे ही जी भटकंती आहे ती जशी मनमुराद भटकंती किंवा विषयाचं बंधन नसलेली असते, तशी खास विषयाकेंद्रित भटकंती ही तू करतेस. मग ते वस्त्र परंपरा पाहण्यासाठी असेल देशातली, किंवा इथलं वेगवेगळ्या ठिकाणचं वैशिष्ट्यपूर्ण मंदिर स्थापत्य जे आहे ते पाहण्यासाठी सुद्धा तू भटकंती केलेली आहेस. मंदिर स्थापत्य हा एक तुझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे, त्याविषयी पण थोडं ऐकायला आवडेल. आणि ही जी भटकंती आहे अशी विषय केंद्री भटकंती, त्यातून तुला मिळालेली जे काही पायस असेल, पसाय असेल, ते काय होतं नेमकं? खूप सुंदर प्रश्न आहे. आणि साड्या आणि मंदिर स्थापत्य हे दोन्ही खरं तर खूप माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहेत. साड्या खूप आधीपासून होतं. मंदिर स्थापत्य म्हणजे मंदिरं खूप आवडायची. आम्ही काहीतरी मला वाटतं शाळेतनं एका ट्रिपवरती गेलो होतो आणि ती ट्रिप होती तांबडी सुर्लाच्या मंदिरला गोव्यामध्ये. आणि ते एकच मंदिर असं आहे जे हेमाडपंथी पद्धतीचं आहे. गोव्यामध्ये बाकीची सगळी मंदिरं जी आहेत ती 17व्या शतकातली मंदिरं आहेत, म्हणजे मूळजी मंदिरं डिस्ट्रॉय केल्यानंतर बांधलेली. त्यामुळे त्यांचं आर्किटेक्चर हे वेगळंच आहे. ते थोडंसं इंडो पोर्चुगीज पद्धतीचं आहे. पण हे मंदिर जे आहे ते अस्सल भारतीय हेमाडपंथी पद्धतीचं मंदिर होतं, एकच होतं. आणि तेव्हा सुद्धा मला सतत प्रश्न पडायचा की हे एकच मंदिर वेगळं का आहे? गोव्यातली तोपर्यंत मी ज्या ज्या मंदिरात गेले होते त्या मंदिराचं आर्किटेक्चर हे जवळजवळ सर्वसाधारण एकच, म्हणजे एकाच टाईपची होती ती सगळी मंदिरं. आणि हे मंदिर होतं ते सर्वस्वी वेगळं होतं. त्याचा दगड वेगळा होता, त्याची बांधणी वेगळी होती, त्याचं स्थापत्य वेगळं होतं. तर हे असं का? तर मी त्याच्यानंतर त्याच्याबद्दल वाचायला सुरुवात केली, लोकांना प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्यामध्ये त्याला एक प्रोफेसर मुळात कुठली पुस्तकं वाचावी आणि हा विषय पद्धतशीरपणे कसा समजून घ्यावा हे मी त्याच्याकडनं शिकले. वेरूळची ट्रिप केली, उदय इंदुरकर सरांबरोबर पण वेरूळची ट्रिप केली दृष्टीने. आणि विविध स्थापत्यामध्ये विविध आणि तो विचार अगदी काशीपासून ते कन्याकुमारी पर्यंत तो विचार सेमच आहे. आणि तो विचार म्हणजे अतिशय अवघड असे आध्यात्मिक कॉन्सेप्ट हे मंदिराच्या दृष्टीने तुम्हाला प्रत्यक्षात उतरवले जातात. ह्याचा जेव्हा संदर्भ जुळायला लागला तेव्हा तो विषय एकदम म्हणजे पावनकशी सोन्यासारखा जळायलाच लागला माझ्यासाठी. आणि अजूनही त्या विषयाचं गारुड माझ्या डोक्यावरनं गेलेलं नाहीये. त्या विषयावरती बोलायला मला खूप आवडतं. आणि टेक्सटाईल्स पण म्हणजे 5,000 वर्षापासून आपल्याकडे वस्त्र परंपरा आहे, अव्याहतपणे चालू आली. इतकी आक्रमणं झाली. ब्रिटिशांनी तर आपल्या वस्त्र परंपरेचं कंबरड जोडायचा आटोकाट प्रयत्न केला. विलियम बेंटिंकने असं स्टेटमेंट दिलं होतं की ब्रिटिशांच्या पॉलिसीमुळे द बोन्स ऑफ इंडियन कॉटन वीवर्स आर ब्लीचिंग द फील्ड्स ऑफ इंडिया. म्हणजे त्यांनी इतक्या विणकरांना आत्महत्या करायला भाग पाडलं होतं की त्यांची हाडं ही देशभरातल्या शेतामध्ये सुकत होती. हे स्वतः विलियम बेंटिकने म्हटलंय. इतकं करून सुद्धा ती कला आपल्याकडे टिकलेली आहे. आणि जेव्हा तुम्ही अजंठाच्या गुफांमध्ये जाता
तेव्हा तिथल्या बुद्धाची जी चित्र बघतात ते त्या बुद्धाच्या अंगावरच्या कटिवस्त्रावरचा जो पॅटर्न आहे, जो 2000 वर्षापूर्वीचा आहे, तोच पॅटर्न आजही ओडिसामध्ये तुम्हाला वीव होताना दिसू शकतो. आणि ही टेक्नॉलॉजी इतकी सगळी आक्रमणं होऊन सुद्धा आपल्याकडे टिकलेली आहे आणि जिवंत परंपरा आहे. हे मला खूप मोलाचं वाटतं, कारण जगातल्या कुठल्याही संस्कृतीमध्ये हे असं जिवंत परंपरेचं दान कुठल्याही दुसऱ्या संस्कृतीला लाभलेलं नाहीये. आणि हे खूप महत्वाचं आहे आणि ते टिकवून धरणं आपण गरजेचं आहे. त्याच्यामुळे मी ह्या विषयावरती खूप लिहित असते. थोडी आता मी माझा ट्रॅक चेंज करते. वेगवेगळ्या माध्यमातून अशी समर्थपणे व्यक्त होत असताना आणि आपल्या वेगवेगळ्या आवडीनिवडी आणि छंद असे जपत असताना ते अधिकाधिक त्या छंदांमध्ये खोलवर जात असताना तुझ्यातली आई ती सुद्धा अनेकांना भुरळ पाडणारी आहे. कारण तुझं जे मातृत्व आहे ते तिळ्यांचं मातृत्व आहे. एका वेळेला 3 मुलं एका वाढवणं, त्यांचं संगोपन करणं ही खरोखरच साधी सोपी गोष्ट नाही. मला आठवतंय 4 वर्षापूर्वी हा जो सगळा गर्भारपणाचा काळ आहे आणि नंतरची सुरुवातीची जी काही वर्ष आहेत आईपणाची, त्याच्यावर तू एक सिरीज लिहायला सुरुवात केली होतीस आणि तू ती मध्येच थांबवलेली आहेस. म्हणजे त्याचा प्रत्येक भाग हा अतिशय अंगावर काटा आणणारा होता. कळत होतं की तू कुठल्या दिव्यातून गेलेस. असंही म्हणजे आई होणं हे एक दिव्य आहे, सगळ्याच बायकांसाठी आपण म्हणतो. पण ही अजून वरची डिग्री होती खूप. तर हे जे तुझा अनुभव आहे त्याविषयी थोडं अगदी थोडक्यात, माझ्यासारखीच अनेकांना उत्सुकता आहे, मला कल्पना आहे, म्हणून मी हा प्रश्न विचारते. खरंच आहे की तिळांचं आईपण हे सोपं नसतं, म्हणजे कुठलंच आईपण सोपं नसतं. त्यात तिळा मुलांचं जरा जास्त अवघड असतं, कारण तिन्ही मुलं एकाच वेळेला रडतात, तिन्ही मुलांना एकाच वेळेला भूक लागलेली असते. ह्या सगळ्या नॉर्मल गोष्टी झाल्या. पण मी पहिली होती, माझं गर्भारपण जे होतं ते अतिशय मेडिकली माझ्यासाठी खूप त्रासाचं गेलं. म्हणजे माझं आयुष्य मुलांचं मध्ये. त्याच्यामुळे तो जो अनुभव होता तो खरोखर माझ्या आयुष्यातला सगळ्यात त्रासदायक, सगळ्यात वेदनादायक आणि सगळ्यात घाबरवणारा अनुभव होता. खरोखर खूप कठीण दिवस होते ते. पण त्या दिवसातनं सुद्धा आम्ही बाहेर निघालो. जेव्हा माझी मुलं जन्मली तेव्हा प्रत्येकाचा बर्थ वेट हा 3 पाउंडचा पण नव्हता. म्हणजे माझी मुलगी 2.5ची होती आणि ती सगळ्यात जास्त वजनदार होती. आणि मुलं त्याच्यापेक्षा 2.5 पाउंडची आणि मुलं तर त्याच्यापेक्षाही कमी वेटची होती. आणि अशी कंटिन्युअस कायम ते पहिले 10 आठवडे जेव्हा ती इंटेन्सिव्ह केअर मध्ये होती, तेव्हा प्रत्येक दिवशी हीच भीती वाटत होती की ही म्हणजे आता पुढे काय होणार, उद्या काय होणार, उद्या कसली बातमी मिळणार. पण त्याच्यातनं मुलं तावून सुलाखून बाहेर पडली. त्या दिवसामध्ये मला डिप्रेशनचा त्रास झाला, क्लिनिकल डिप्रेशनचा. आणि त्यात नंतर माझे बाबा गेले. आणि तुला तर माहितीच आहे की माझ्या बाबांवरती माझी केवढी भक्तीच होती, म्हणजे प्रेमपेक्षा भक्तीच जास्त होती. आणि माझ्या जीवनावरती सगळ्यात मोठा प्रभाव टाकणारी व्यक्ती म्हणजे माझे वडील प्रभाकर वैद्य. त्यामुळे ते गेले आणि त्यांना मी बघू पण शकले नाही आणि माझी मुलं लहान होती. त्यामुळे माझं कर्तव्य आई म्हणून त्यांच्या प्रती तेव्हा जास्त महत्वाचं होतं, मुलगी म्हणून माझं कर्तव्य होतं त्याच्यापेक्षा. तर पण ते जवळजवळ वर्षभर ते डिप्रेशन मला ग्रासून राहिलं, खरं सांगायचं तर. असं वाटायचं की आपण पुन्हा कधी हसूच शकणार नाही आणि फार भयानक होतं ते फिलिंग. म्हणजे ही वेळ कुणावरच येऊ नये असं असं वाटण्याची, इतका काळाकुट्ट तो काळ होता माझ्यासाठी. पण त्याच्यातनं आले मी बाहेर आणि कुठल्याही औषधांची मदत न घेता आले, कारण मी ब्रेस्ट फीडिंग करत होते. आणि तेव्हा मला औषधं डॉक्टरनी दिली होती तरी मला ती घ्यायची नव्हती, कारण मुलांवरती त्याचा परिणाम मला व्हायला नको होता. त्याच्यामुळे माझी सगळी इच्छाशक्ती पणाला लावून आणि माझ्या घरच्यांचा भक्कम सपोर्ट, ह्या 2 गोष्टींमुळे मी त्या काळातनं बाहेर आले. आणि त्याच्यानंतर ते पहिले 6 महिने खूपच वाईट गेले. पण त्याच्यानंतर तिळ्या मुलांना वाढवताना मला असं म्हणजे मजा होती ती, कारण हा अनुभव सहसा लोकांच्या वाट्याला येत नाही. तो माझ्या वाट्याला आला आणि त्याबद्दल मी स्वतःला खूप नशिबान समजते आता. कारण तिन्ही मुलं 3 वेगवेगळ्या स्वभावांची, तिन्ही मुलं त्यांच्या त्यांच्या वृत्ती वेगळ्या, त्यांच्या प्रवृत्ती वेगळ्या, त्यांची प्रत्येक गोष्टीला येणारी रिएक्शन वेगळी. तर त्यांना बघून ते काय करतात हे ऑब्झर्व्ह करणं आणि त्यांच्याकडनं खूप शिकणं, हे हा खूप अत्यंत आनंददायी अनुभव होता. म्हणजे माझ्या मुलांची पहिली 7-8 वर्ष मी खूप एन्जॉय केली. खूप म्हणजे खूप. आणि त्या अनुभवावरती मी पुस्तक पण लिहिलंय, घारे इंडते आकाशी म्हणून.
आणि त्याला रिसेप्शन पण खूप चांगलं मिळालं. कारण मी आदर्श आई अजिबात नाहीये, आत्ता सुद्धा नाहीये. माझी मुलं माझ्यापेक्षा कितीतरी मॅच्युअर आहेत. माझी मुलं माझ्यापेक्षा कितीतरी शहाणी आहेत. मी वेडी आई आहे ऍक्च्युली. पण खूप वेळेला मी मुलांकडनं खूप शिकत जाते आणि मला कळतं, की अरे ह्या विषयामध्ये आपलं थोडंसं चुकलं. आता मुलं 14 वर्षाची आहेत. प्रत्येकाला स्वतःचं मत आहे, स्वतंत्र मत आणि ती अर्धवैद्य असल्यामुळे ते मत त्यांना खुमखुमीने मांडायचं पण असतं, जे मला पण होतं माझ्या वयामध्ये, त्या वयामध्ये. त्याच्यामुळे आत्ताची फेज आहे ती पण फार इंटरेस्टिंग आहे. कारण प्रत्येक दिवशी जेवणावरती वेगवेगळ्या विषयांवरती वाद होतात. आता मुलांना स्वतःची स्वतंत्र मतं राजकारणावरची म्हणा किंवा कुठल्याही विषयावरती म्हणा, बर. ती फुटायला लागलेली आहेत. त्याच्यामुळे कधी-कधी हम्म. ते माझ्याशी रोज अगदी करतातच असं नाही. कधी-कधी वाद पण होतो. कधी-कधी त्यांना मी सांगितलेलं पटत नाही, असंही होतं. पण हाही एक सगळा प्रोसेस आहे आणि तो खूप छान आहे. म्हणजे स्वतःच्या मुलांना स्वतःची मतं इतक्या हिरिरीनं मांडताना बघणं, हे खूप आनंददायक आहे तसं पाहिलं तर. आणि आता मला कळतं, की मी लहान असताना असे खुमखुमीने, हिरिरीने वाद घालायचे, तेव्हा माझ्या आजोबांना काय वाटत असेल किंवा माझ्या वडिलांना काय वाटत असेल. तुझंच प्रतिबिंब पाहिल्यासारखं वाटत असेल आता तुला त्यांच्याशी बोलताना. हो, हो. कुंकळीची शेफाली तुला त्यातनं दिसत असेल. मी नक्कीच. ही मुलाखत ऐकणाऱ्यांसाठी सांगते की अतिशय सुंदर घार हिंडते आकाशी हे पालकत्वावरचं पुस्तक आहे. अगदी आवर्जून जे पालक या फेज मध्ये असतील, आजचा कार्यक्रम पाहणारे त्यांनी ते आवर्जून वाचावं. शेफाली, तू जशा तडाखेबंद पोस्ट साठी विशेष लोकप्रिय आहेस, लोकांची आवडती आहेस, तशी अजून एक शेफाली तुझ्या आत आहे, जी अतिशय तरल मनाची, संवेदनशील, ललित लेखन करणारी शेफाली. तू तिला फार बाहेर येऊ देत नाहीस, अशी माझ्या सकट अनेकांची तक्रार आहे. त्याबद्दल काय सांगशील? तक्रार खरीच आहे हं. आणि ती शेफाली मलाही कधी-कधी खूप त्रास देते, की "तू मला बाहेर येऊ देत नाहीस." हे ती मलाही सांगते आणि मलाही खूप लिहायचं असतं ललित. असं नाहीये की लिहायचं नसतं. कारण ललित लिहिताना मला खूप आत्मिक आतला आनंद मिळतो. मी प्रवासावरती लिहिताना किंवा मला भेटलेल्या लोकांबद्दल जेव्हा मी लिहिते, मंदिरांबद्दल मी जेव्हा लिहिते, टेक्सटाईल्सबद्दल मी जेव्हा लिहिते, तेव्हा मला खरोखर आतून आनंद वाटत असतो. पण आता परिस्थिती अशी आहे, की ह्या विषयांवरती मी कधीही लिहू शकते. पण जे राजकीय मत किंवा जे आयडिओलॉजीवरचं मत मी जे व्यक्त करते, ते मत व्यक्त करणारी माझ्यासारखी लोकं फार कमी आहेत आणि त्या वेळेला ते तसं व्यक्त होणं मला जास्त महत्त्वाचं वाटतं. त्याच्यामुळे म्हणजे शांता जी आहे माझ्यामधली, तिला जरा शांत बसावं लागतं जास्त मला माहिती आहे. कारण माझ्यामधली दुर्गा जी आहे, तिची जास्त गरज आहे सध्या परिस्थितीमुळे. असं मला वाटतं. त्याच्यामुळे ती दुर्गा नेहमी आतल्या शांतेला दामटवून गप्प बसवत असते. पण होपफुली कधी ना कधीतरी ती शांता पण येईल पूर्णपणे म्हणजे विथ ऑल हर स्ट्रेंथ मी असं असं सुचवीन वाटतंय की मला. तिची वेळ येईल याची वाट न बघता तू तिच्यासाठी खास वेळ काढावास, ही आमची सगळ्यांची इच्छा आहे. कसा वेळ काढायचा ते नियोजन तू करू शकशील. तू इतक्या गोष्टी करतेस तर हे तुला अजिबात अवघड नाहीये. आता मी या मुलाखतीच्या शेवटाकडे येते. भैरवीसाठी खास राखून ठेवलेला विषय, ज्याची तुझ्या चाहत्यांना गेली 4 दिवस प्रचंड ओढ होती. ट्रोल हा शब्द खूप मोठा होईल, पण आपली अनेकांनी खिल्ली उडवली की साड्यांविषयी बोलत राहू नका, असं आपल्याला गेले 4 दिवस अनेकांनी सांगितलं. तो विषय मी खास शेवट राखून ठेवला होता, की तुझं जे काही साडीवरचं प्रेम आहे ते अगदी असाधारण म्हणावं असं आहे. म्हणजे मी खरोखरच तुझ्यासारखी दुसरी स्त्री अजून तरी पाहिलेली नाहीये. म्हणजे त्यात सातत्य आहे पुन्हा. म्हणजे गेली हं, काही वर्ष मी पाहते आहे, की असं होत नाहीये, की काहीतरी एक ऋतू असतात तसा एक ऋतू आला साडीवरच्या प्रेमाचा, असं नाही होते. तुझा हं. 12 महिने साडीवरचं प्रेमाचा ऋतू असतोच चालू. तर भारतीय वस्त्र परंपरेवरच तुझं प्रेम आहे खरं तर. साडी आपण आता हां. महिलांचा पोशाख म्हणून ते जास्त व्यक्त होताना दिसतं. पण ते प्रेम कसं आहे, नुसतं साडी नेसण्यापुरतं नाहीये. किंवा त्या साडीतले फोटो टाकले समाज माध्यमात, एवढं मर्यादित नाहीये. तुला त्या वस्त्राचा इतिहास माहिती असतो, त्याची परंपरा माहिती असते, त्याचे विणकर माहिती असतात, त्यांची दुःख माहिती असतात, त्यांचं वर्तमान माहिती असतं आणि त्यांचं कदाचित काळं असू शकेल असं भविष्यही तुला दिसत असतं. हं. म्हणजे तू इतर विषयांमध्ये जशी अशी डुबकी मारतेस तशी त्या एकूणच साडी हा जो वस्त्र प्रकार आहे त्याच्यात पूर्णपणे बुडून गेलेली असतेस काय. त्यामुळे हे एक अ, वेगळेपण आहे तुझ्या साडीवरच्या प्रेमाचं. त्याविषयी जरा सांग.
म्हणजे मी अगदी कबूल करेन की माझ्यासारखे अनेक आहेत की साडी नेसायला आवडते, पण त्या साड्यांकडे बघायची एक वेगळं डोळस पण तू दिलंस, हे मला सगळ्यांच्या वतीने कबूल करायला नक्की आवडेल. थँक्यू, धन्यवाद. मला खरोखर बरं वाटलं हे ऐकून. जसे म्हणजे आपल्या वयाच्या मुलींच्या आया साड्याच नेसायच्या, तशी माझी आई पण साडी नेसायची आणि त्या वेळेमध्ये बहुतेक साड्या या हातमागावरच विणलेल्या असायच्या. हो. त्याच्यामुळे तिच्याही बहुतेक साड्या ह्या हातमागावरच्या होत्या. पण तेव्हा सुद्धा मला त्या साडीतला तिचा सहज सुंदर वावर हा हम्म. खूप भुरळ घालायचा आणि तिच्या साड्यांमधलं जे वेगळेपण म्हणजे त्याचे मोटिव्स म्हण किंवा रंगसंगती ही मुळात नेचर तसं आहे म्हणून असेल. म्हणजे तेव्हा व्ह्यूज बद्दल वगैरे काही कळायचं वयही नव्हतं. पण तेव्हा सुद्धा मला तिच्या साड्या आवडायच्या बघायला आणि आई कपाट आवरताना हमखास मी तिथे जाऊन तिच्या शेजारी बसायचे आणि मग तिच्याशी बोलत राहायचे की ही साडी कुठली आहे, ही साडी कुठली आहे. ती तिला माहिती होतं तेवढं सांगायची. पण ती ती जे सांगायची ना त्या नॅरेटिव्ह मध्ये तिच्या त्या साडीशी गुंतलेल्या भावना खूप असलेल्या असायच्या. म्हणजे ती ही कांचीपुरम आहे वगैरे हे ती कदाचित सांगायची न सांगायची मला आठवत नाहीये. पण ही साडी मला मी पहिल्या वेळेला गरोदर होते तेव्हा डोहाळ जेवणाला मिळाली होती किंवा ही साडी तुझे पापा दिल्लीला गेले होते तिथून त्यांनी आणली होती. अशा तिच्या गोष्टी जरूर असायच्या आणि त्या गोष्टीत ना साडी या वस्त्र प्रकाराशी एकूणच स्त्री मनाचा जुळलेला जिव्हाळा हा मला तिथनं कळत गेला. आणि पुढे जेव्हा मी टेक्सटाईल्स बघायला लागले आणि तेव्हा मी साडी नेसत नसे. म्हणजे मी आय थिंक 30शी पर्यंत मी साड्या घेत होते पण नेसत नव्हते. फक्त दिवाळीला किंवा असं काहीतरी सण वगैरे असेल तर वर्षातनं 2-3 वेळेला नेसायची. बाकी इतर वेळेला मी जीन्स आणि टी-शर्ट मध्येच असायची जास्त. पण मला साडी हा वस्त्र प्रकार आवडायचा आणि तेव्हा सुद्धा मी साड्या चांगल्या दिसल्या तर विकत घ्यायची आणि त्या साठवून ठेवायचे. मला नवरा म्हणायचा सुद्धा की तू कधी नेसत पण नाहीये साड्या कशाला घेतेस त्या. पण आता मला कळतंय की त्या 15 वर्षापुढे किंवा त्या 20 वर्षांमध्ये मी जो संग्रह केलाय तो आता सगळ्यांना दिसतोय कारण आता मी त्या साड्या नेसते. आणि मला ऑनेस्टली असं वाटतं की भारतीय स्त्रीच्या एकूण शरीर सौष्ठवाला किंवा तिच्या एकूण फीचर्सना साजेसा सगळ्यात साजेसा वस्त्र प्रकार म्हणजे साडी. आणि साडी ही अशी वस्तू आहे ना की मी 17व्या वर्षी जी नेसत होते म्हणजे माझी पहिली साडी जेव्हा घेतली माझ्या कॉलेजमध्ये असताना ती साडी माझ्या संग्रहामध्ये आजही आहे आणि ती आजही मी नेसू शकते. ती आजही तितकीच चांगली दिसते. पण मी 17व्या वर्षी असताना मी जी जीन्स घालायची त्या जीन्सची फॅशन आता 5 वेळेला येऊन परत गेली असेल. त्याच्यामुळे ती मला फिट पण नाही होणार. पण साडी होते आणि ती कालबाह्य होत नाही. हातमागावरची क्लासिक जी साडी आहे ती 20 वर्षापूर्वीची असो, 50 वर्षापूर्वीची असो किंवा माझ्या लग्नात मी नेसली होती तशी माझ्या आजीची बनारसी असो जी 80 वर्षांपेक्षा जास्त जुनी होती. ती कधीही कालबाह्य होत नाही, जुनी होत नाही आणि जसे दिवस जातात तशी त्याची झळाळी, तसे त्याच्याशी निगडलेल्या आठवणी ह्या जास्त जास्त होतात आणि म्हणून तो वस्त्र प्रकार आपल्याला जास्त जास्त प्रिय होतो. असं मला मनापासून वाटतं. आणि पुढे मग मला इंटरेस्ट होता म्हणून त्या विषयावरती जास्त अभ्यास करत गेले, वाचत गेले. वेगवेगळ्या विविंग क्लस्टर्स मध्ये जाऊन तिथल्या विवर्सचं आयुष्य बघितलं. ते कसे विणतात हे बघितलं आणि दिवसभराचं काम करून त्यांना किती पैसे मिळतात आणि काम केलं नाही तर त्या दिवसाचे त्यांना पैसे मिळत नाहीत हेही बघितलं. हेही बघितलं की त्यांची तरुण पिढी जी आहे ती आता विविंगकडे आकृष्ट होत नाही. कारण त्यांना असं वाटतं की एकतर ह्याच्यामध्ये पैसाही नाहीये आणि ह्याच्यामध्ये प्रेस्टिजही नाहीये. या दोन्ही गोष्टी नाहीये तर मग आम्ही या प्रोफेशन मध्ये का राहावं. आणि जेव्हा मी वाचत गेले या विषयाचा इतिहास तेव्हा मला असं कळलं की एकेकाळी भारतामध्ये विणकर ह्या प्रोफेशनला पैसाही होता आणि प्रतिष्ठाही होती. त्यांच्या स्वतःच्या श्रेणीज होत्या, त्यांचे स्वतःचे गिल्ड्स होते आणि त्या गिल्ड्स मधले सगळे व्यवहार ते विणकर करायचे आणि खुद्द राजाला सुद्धा त्या गिल्ड मध्ये काही चेंजेस सुचवायचे असतील तर तो एकदम हुकूम त्याला देता येत नसे. त्याला त्या विणकर प्रमुखाची परवानगी लागायची. त्या प्रत्येक वस्त्र घेताना एक प्रोसेस असायची. तर राजा त्यांना हवा असलेला आदर द्यायचा आणि त्याच्यानंतर ते वस्त्र विकत घेतलं जायचं. तर ही पैसा आणि प्रेस्टिज ह्या दोन्ही गोष्टी त्या काळात होत्या. पुढे जेव्हा इस्लामी आक्रमणं झाली तेव्हा ती ऑटोनॉमी बर्बाद झाली आणि तिथे जजमानी सिस्टम आली. पण पैसा तसाच राहिला विणकरांकडे पण प्रेस्टिज गेली. आता विणकर केवळ पैशासाठी काम करू लागला. म्हणजे त्याला जी कलाकार म्हणून जी प्रतिष्ठा मिळत होती भारतामध्ये ती प्रतिष्ठा कमी झाली. पण चांगली वस्त्र ती तर विणत गेला. आणि पुढे ब्रिटिश काळामध्ये तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, आपण इतिहासामध्ये वाचलेलं आहे कशी ब्रिटनने पद्धतशीरपणे भारतीय विणकर लोकांची कशी वाट लावली हे आपण सगळ्यांनीच वाचलेलं आहे. तर हे जेव्हा मी बघितलं आणि इतक्या स्थित्यंतरांमधनं जाऊन सुद्धा
केवळ मौखिक परंपरेमुळे, म्हणजे बापाने मुलाला, आईने मुलीला असं शिकवून ही परंपरा आपल्याकडे टिकून आहे. आज जगात जेवढा कपडा हातमागावरती निर्माण होतो त्यातला 90% कपडा हा निव्वळ भारतात निर्माण होतो. हे माझ्यासाठी ही स्टॅटिस्टिक्स म्हणजे कमालच आहे. आणि इतकं सगळं सोसून हा उद्योग उभा आहे. पण तो असा किती वर्ष उभा राहील हे खरोखर सांगता येत नाही. आणि ह्याचं मला मनापासून वाईट वाटतं. कारण अगदी सिंधू सरस्वतीच्या उदयापासून ते आजपर्यंत अस्तित्वात असलेली अनब्रोकन अशी ही परंपरा आपल्याकडे आहे. आणि ही परंपरा इतकी वर्ष टिकून राहिली, इतक्या स्थित्यंतरांमधून टिकून राहिली, इतके राजकीय सत्ता बदल झाले तरी टिकून राहिली. तर तर ती परंपरा अशी पुढे नष्ट होऊ नये असं मला मनापासून वाटतं. त्याच्यामुळे मी तळमळ. या सगळ्या वेगवेगळ्या विषयांमधला तळमळ, अभ्यास यामागे दिसते ती तुझ्या आत असलेली ऊर्जा. ऊर्जेचा जो अक्षय स्रोत तुझ्यात आहे, उत्साहाचा जो झरा आहे तो दिसतो. काय गुपित आहे ते आम्हाला तू या मुलाखतीच्या शेवटी सांगावंस आणि आपण तिथे थांबू. प्रेक्षकांकडून काही प्रश्न असतील तर आपण त्यानंतर ते घेऊ. मुळातच आपण 1 तासाची आत्ताच 1.5 तासावर गेलीये मुलाखत. पण हरकत नाही, मला मजा आली खूप. मैत्रीण असलीस तरी तू खूप तुझे वेगळे अँगल अधिक चांगले कळले या मुलाखतीतनं मला स्वतःला, असं मला वाटतं. तर तुझ्या या उत्साहाचं आणि ऊर्जेचं काय गुपित आहे ते तू सांगावंस. तू ह्याला मुलाखत म्हणूच नकोस ऍक्च्युली. कारण मुलाखत म्हणजे मुलाखतकाराने प्रश्न विचारायचे आणि मुलाखत देणाऱ्याने त्याचे उत्तर द्यायचे, तसं हे नाहीच आहे. हा संवाद आहे. आणि म्हणून माझ्यासाठी हा खूप महत्वाचा आहे की म्हणजे हा संवाद तर आहेच आणि तो संवाद करणारी तू आहेस हे माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं. तर दुसरं तू विचारलंस ते ऊर्जेचं रहस्य. तर ऊर्जेचं एक रहस्य म्हणजे माझ्या कुटुंबाचा असला भरभक्कम आधार. आणि हे मी म्हणजे सांगताना थकत नाही की मी मध्ये कुठेतरी एका पुस्तकामध्ये वाचलं होतं की द बिगेस्ट करिअर डिसिजन एनीबडी विल एव्हर मेक, एनीबडी म्हणजे स्त्री असो पुरुष असो, की त्यांच्या आयुष्यातलं सगळ्यात महत्वाचं करिअर डिसिजन ते जे करणार आहेत ते म्हणजे त्यांचं कुणाशी लग्न होतं हे आहे. आणि ते खरंच आहे. कारण कुटुंबाचा जर भरभक्कम सपोर्ट, भरभक्कम जर आधार नसेल तर तुम्ही बऱ्याच गोष्टी मनात असून सुद्धा करू शकत नाहीत. आता मी इतक्या गोष्टी करते पण त्याच्यामध्ये कुठेतरी माझं आई पण कॉम्प्रोमाइज होत नाही किंवा माझं कुटुंबात असणं कॉम्प्रोमाइज होत नाही. पण हे सगळं करून सुद्धा मला मला आवडीच्या गोष्टी करता येतात. ह्याचं एकमेव रहस्य म्हणजे माझ्या घरच्यांचा असलेला भक्कम पाठिंबा. आणि या घरच्यांमध्ये फक्त माझा नवरा आणि माझी मुलंच नाहीयेत, तर माझा मोठा भाऊ, माझी वहिनी, माझी आई, माझ्या सासूबाई असं सगळं कुटुंब, अख्खं कुटुंबाच्या कुटुंब पहाडासारखं माझ्या पाठीशी उभं आहे. आणि केवळ त्या आधारावरती मी हे सगळं करू शकते. नाहीतर मध्ये 3 आठवडे मी अमेरिकेत होते. अमेरिकेत आणि पेरूला गेले होते एकटी. तेव्हा सगळं घर, मुलं सगळं नवऱ्याने एकट्याने सांभाळलं. आणि त्याच्यानंतर काही कारणामुळे माझ्याकडे म्हणजे काम स्वयंपाक करायला जी मुलगी होती, तिला तिच्या गावाला जावं लागलं. तेव्हा माझ्या भावाने काही न म्हणता 3 मुलं आणि 1 कुत्रा असे आणि नवरा हे सगळे त्याच्याकडे राहायला गेले. आणि काही एक शब्दाने म्हणजे माझ्या भावाने आणि माझ्या वहिनीने तर माझ्या मुलांना स्वतःच्या मुलांसारखंच वाढवलं. तर ह्या ऊर्जेचं एकमेव हेच रहस्य आहे. आणि दुसरं म्हणजे जन्मजात स्वभाव आय गेस. दशांगुळही उरणं म्हणजे काय असतं ते आपल्या या गप्पांनी आता मला दाखवून दिलं की मला माहितीये तुझ्याकडे अजून खूप काही सांगण्यासारखं नक्की आहे. ते तू तुझ्या पेजवरून पुन्हा पुन्हा तुझ्या चाहत्यांसमोर मांडत राहशीलच यापुढेही. पण अनेकांची इच्छा असेल की शेफाली वैद्य दिसते कशी आननी ते पहावं एकदा. ती नेहमी शब्दातूनच भेटते. तर आज त्यांच्यापैकी काहींचं थोडं तरी समाधान या आपल्या गप्पांनी झालं असेल असं मला वाटतं. आपण आता इथे थांबूया आणि मी लोकमान्य सेवा संघाला विनंती करते की त्यांनी पुढची सूत्र हाती घ्यावी. हे प्रश्न मला दिसत नाही, म्हणजे खूप बारीक फोनवरती आहे मी त्याच्यामुळे बारीक हा अक्षरात हा हा. येतात. युअर व्ह्यूज ऑन करंट इन्सिडेंट ऍट फ्रान्स असा एक प्रश्न आहे तिथे. ह्या विषयावरती मी खूप माझ्या फेसबुकवरती आणि ट्विटरवरती दोन्ही गोष्टींनी सतत व्यक्त होत गेलेली आहे. त्याच्यामुळे ह्या मुलाखतीत मला तो विषय आणायचा नाहीये, कारण तो विषय एक वेगळा विषय आहे, त्याला वेगळे आयाम आहेत.
आणि तो विषय जर आता मी घेतला तर ह्या मुलाखतीचा जो जो ताल आणि जो सूर जुळून आलेला आहे त्याच्याशी तो विषय नाही हे होणार. त्या विषयावरती मी भरपूर व्यक्त झालेली आहे. तुम्हाला जर हवंच असेल तर त्या विषयावरती मी एक व्हिडिओ करेन. पण ह्या मुलाखतीमध्ये तो विषय आणू नका, कारण तो विषय फार गंभीर आणि गहन विषय आहे आणि ह्या मुलाखतीच्या तालासुराशी तो जुळण्यासारखा नाहीये. दुसरा एक पुन्हा पुन्हा प्रश्न वर येतोय म्हणून मी तुला सांगते की तुझं मन कधी खचतं का आणि तू कशी बाहेर पडतेस, असा एकांनी प्रश्न विचारलाय. मेधा ओक मला वाटतं नाव आहे त्यांचं, प्रश्नकर्त्या ज्या आहेत त्या. हा खूप खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि असे असे अनुभव माझ्याच आयुष्यात नाही, जनरली मला वाटतं सोशल समाज माध्यमावरती सततपणे व्यक्त होणाऱ्या प्रत्येकच व्यक्तीला आणि जास्त करून हिंदू प्रश्नांशी निगडीत असं लिहिणाऱ्या व्यक्तीला कधी ना कधी तरी हा अनुभव येतोच की असं वाटतं की काय अर्थ आहे आपण एवढं एवढा 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 तडफडाट करून आपण एवढं मनापासून लिहून काय उपयोग आहे. जे व्हायचं ते होतच आहे, जे घडतं ते घडतच आहे. विशेषतः पालघरचा जेव्हा तो इन्सिडेंट झाला होता आणि त्याचा व्हिडिओ मी जेव्हा बघितला होता तेव्हा 2 दिवस मला झोप लागली नव्हती, मला जेवण जात नव्हतं. खूप वाईट वाटलं तेव्हा, खूप म्हणजे मनापासून स्वतःच्या घरचं कोणी गेल्यासारखं इतकं दुःख झालं होतं मला तेव्हा. बहुतेक लोकांना तसंच झालं असेल. तेव्हा खूप असं वाटतं की हे कशासाठी, आपण हे कशासाठी करतोय, जाऊ दे, सोडून दे, काय उपयोग आहे हे लिहून, काही फायदा होत नाही आणि असं वाटतं तुम्हाला. आणि तेव्हा माझ्या मनामध्ये विचार होतो की माझ्या पूर्वजांना जेव्हा सांगितलं गेलं की तुम्हाला तुमच्या गावात राहायचं असेल, तुमचं घर तुम्हाला शाबूत ठेवायचं असेल तर तुम्ही धर्म बदला. तुम्हाला धर्म बदलायचा नाहीये तर मग एकतर तुम्ही मरायला तयार व्हा किंवा तुम्ही गाव सोडून जा. आणि त्यांनी गाव सोडून जाणं कबूल केलं. तर हे त्यांना जी परिस्थिती सोसावी लागली तेवढी वाईट तर माझी परिस्थिती नाहीये. किंवा शिवाजी महाराज जेव्हा उदयाला आले तेव्हा महाराष्ट्राची परिस्थिती काय होती, तेव्हा हिंदूंची परिस्थिती काय होती. त्या सगळ्या परिस्थितीवरती मात करून त्यांनी एक स्वप्न बघितलं. शिवाजी महाराज खूप मोठे आहेत, त्यांच्या पायधुळी एवढी सुद्धा माझी योग्यता नाहीये, पण त्यांच्या पुढचे चॅलेंजेस सुद्धा केवढे मोठे होते. हा जेव्हा मी विचार करते ना तेव्हा मला असं वाटतं की हे खचून जाणं वगैरे हे परवडण्यासारखं नाहीच आहे. आणि मुळात काय असतं की तुमच्या हातामध्ये जेवढा वेळ असतो तुमच्या तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला मिळालेला, तर त्या वेळेचं काय करायचं हे सर्वस्वी तुमच्या हाती असतं. तुम्ही एकतर लढायचं आणि आपण काहीतरी केलं याचं समाधान बरोबर घेऊन जायचं, किंवा तुम्ही मी काहीच केलं नाही, मला आयुष्य मिळालं पण मी त्याचा काही उपयोगच केला नाही, मला मनात होतं, मला लिहिता येत होतं तरी मी त्याचा उपयोग केला नाही, ही खंत उराशी बाळगत तुम्ही मरून जायचं. हे तुमचं तुम्ही ठरवायचं असतं. जेव्हा जेव्हा मला असं खसल्यासारखं वाटतं तेव्हा तेव्हा हे विचार माझ्या डोक्यात येतात आणि ट्रॅकवरती येतं गाडं बरोबर. मला वाटतं त्या प्रश्नकर्त्यांना नेमकं उत्तर मिळालं असावं यातनं. प्रश्न झालेले आहेत. एक आहे, व्हॉट इज युअर ओपिनियन अबाउट टुडे टुडे पॉलिटिक्स इन जर्नालिझम, असं काही म्हणजे अच्छा, वाक्यरचना म्हणजे मला. हा हा म्हणजे पण तू मगाशी मला म्हणालीस कळलं. तसं. हा. मला कळलं त्यांना काय म्हणायचं ते, की आजकाल पत्रकारितेमध्ये राजकारण येतंय. पत्रकारिता हम्म. आजकालची जी आहे आणि ती केवळ समाज माध्यमावरची नाहीये, तर पारंपरिक माध्यमांमधली पत्रकारिता सुद्धा निष्पक्ष राहिलेली नाहीये. प्रत्येकाने साईड घेतलेली आहे आणि तशी ती घेऊ नये खरं सांगायचं तर. कारण समाज माध्यमावरती तुम्ही जेव्हा व्यक्ती म्हणून व्यक्त होता तेव्हा तुम्ही साईड घेणं इट इज ओके. म्हणजे मी जेव्हा शेफाली वैद्य म्हणून लिहिते तेव्हा माझं मत मांडण्याचा किंवा एक बाजू कुठली तरी उचलून धरण्याचा मला पूर्ण अधिकार आहे. पण मीच जर शेफाली वैद्य कुठल्या तरी वृत्तपत्रासाठी लिहिणारी, म्हणजे वृत्तपत्रासाठी काम करणारी जर्नलिस्ट असते, तर मला स्वतःचं मत मांडायचा अधिकार नाही. मला फक्त फॅक्ट्स मांडायचा अधिकार आहे आणि तसं असलं पाहिजे खरं तर. पण ते अनफॉर्च्युनेटली तसं होत नाहीये भारतात. भारतीयच नाही, जगामध्ये कुठेही जर्नलिझमने क्लिअरली आता बाजू घेतलेल्या आहेत, हे खरं आहे. आणि बहुतेक लोक हे जर्नलिझमच्या नावाखाली राजकारण करतायत आणि स्वतःला वरून निष्पक्ष म्हणवतायत, हेही तितकंच खरं आहे. त्याच्यामुळे ही परिस्थिती आहेच आहे, त्याला आपण काही नाही करू शकत. एकाने मेधा जोशी म्हणून आहेत, त्या तुला विचारतायत की तू सक्रिय राजकारणात कधी जाणार, म्हणजे तू आत्ताही आहेस असं काही सुचवायचंय बहुधा त्यांना. काय उत्तर देशील?
हा प्रश्न मला खूप लोकांनी विचारलेला आहे आणि खूप लोकांनी असं परस्पर ठरवून टाकलेलं आहे. म्हणजे आधी ही सुरुवात झाली की तिला गोव्यातला MLA व्हायचा, इथपासून जी सुरुवात झाली ती आता महाराष्ट्रातला MLA व्हायचा म्हणे मला, किंवा मग राज्यसभेचा MP व्हायचा. अशा बऱ्याच रुमर्स आहेत अशा पसरवल्या गेलेल्या की माझ्या ह्या अम्बिशन्स आहेत. पण माझी तशी कुठलीच अम्बिशन नाहीये. मी जे करते त्याच्यामध्ये मी खरोखर सुखी आहे. मला स्वतःचं मत मांडायचं होतं आणि मला स्वतःचं मत लोकांपर्यंत पोहोचवायचं होतं. हेच मला करायचं होतं आणि ते होतंय. आणि सुदैवाने मला बाकीची कसलीच म्हणजे मला तशी कशाचीच गरज नाहीये. आय एम क्वाईट हॅपी विथ माय लाईफ. तर त्याच्यामुळे मला सक्रिय राजकारणामध्ये माझे भाग घ्यायचे काही ठरवलेले तरी काही प्लॅन्स नक्कीच नाहीये. उत्तर आवडलं मला, विशेषतः शेवटचं वाक्य तुझं. जगात काही होऊ शकतं, कधीही काही होऊ शकतं. माझे काही प्लॅन्स नाहीयेत एवढं फक्त मी क्लिअर ओके. करते. उत्तर छान आहे, पण राजकारणींनी पण असंच दिलं असतं असं मी म्हणेन. मला वाटतं आपण या प्रश्नावर थांबूया, फायनली थांबूया. लोकमान्य सेवा संघाने आता समारोपाकडे जावं. धन्यवाद अश्विनीताई. नमस्कार, मी प्रतिभा सराफ. लोकमान्य सेवा संघ म्हणजे आपली पार्ल्यातली अतिशय जुनी 100 गाठणारी आपली संस्था आहे, जिच्या 20च्या वर शाखा आहेत. आपल्याला माहिती असेलच, तरी परत एकदा इतरांच्या माहितीसाठी सांगते. आणि पाळणा घरातील मुलांपासून अगदी ज्येष्ठांच्या आनंदधामापर्यंत कुठल्याही वयोगटातील नागरिकांच्या गरजा ओळखून त्या गरजा पुरवणारी किंवा त्या दृष्टीने प्रयत्न करणारी अशी ही आमची लोकमान्य सेवा संघ पार्ल्यातली संस्था. आज चतुरस्त्र स्त्री शक्ती मीडिया वॉरियर या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सगळ्या इथे जमलोय. अश्विनीताई, नुकतंच नवरात्र झालं आणि त्या निमित्तानं देवीची बरीच नावं आम्हाला कळली होती की शैलपुत्री, चंद्रघंटा, महागौरी, कुष्मांडा, नावांची उत्पत्ती समजली. आणि तुम्हाला तो श्लोक माहितीये ना, या देवी सर्व भूतेषु मातृरूपेण संस्थिता किंवा शक्ती रूपेण संस्थिता किंवा भक्ती रूपेण संस्थिता, अशा वेगळ्या ज्या म्हणजे देवीला जे गुण आहेत, तर अशा गुणांचा समुच्चय एका व्यक्तीत असणं हे खरं नवल आहे. आणि त्या व्यक्तीची ओळख आज आम्हाला अश्विनीताईंच्या मुळे, म्हणजे व्यक्तीची असं नाही पण त्यांच्या व्यक्तिमत्वातल्या काही भागाची आम्हाला ओळख होणं हा आमच्या दृष्टीने अतिशय एक छान सुयोग झालेला आहे असं मला वाटतं. श्रीमती शेफाली वैद्य, आता मी तुमचं नाव बदलते बरं का, शेफाली शांतादुर्गा वैद्य ठेवते आजचं सगळं तुमचं ऐकल्यावर. तर यांच्यासारख्या अतिशय प्रखर राष्ट्राभिमानी, आणि मला वाटतं ह्याचं बाळकडू आपल्याला नक्कीच माझ्या गोव्याच्या भूमीत जसं बोरकरांनी म्हटलंय तसं तुम्हाला ते तुमच्या गोव्याच्या भूमीत तुम्हाला तुमच्या जीन्स मध्ये आलं. कारण तुमचे आजोबा, वडील, आजी सगळेच जण, तुमच्या गावातली लोक देखील तुम्ही सांगता 16व्या शतकापासून तुम्हाला ते म्हणजे तुमच्या जीन्स मध्ये आलेलं आहे. आणि त्यामुळे तो हिंदुत्ववाद, प्रखर राष्ट्रवादी विचार हे सगळं तुमच्या व्यक्तिमत्वात एकवटलं आहे. आणि आता अश्विनीताईंनी म्हटल्याप्रमाणे की नो नॉनसेन्स किंवा जागल्याची भूमिका तुम्ही अतिशय समर्थपणे आज सोशल मीडियावर तुम्ही निभावता आहात. आणि तुम्हाला 5 लाख फॉलोअर्स का आहेत हे आम्हा बाकीच्यांना तुमच्या आजच्या मुलाखतीमुळे कळलं. म्हणतात ना ते जया अंगी मोठेपण तया यातना कठीण, तसं तुमचे ट्रोलिंगचे अनुभव पण आम्ही आज जाणून घेतले. खूप छान वाटलं. अतिशय वेगळ्या व्यक्तिमत्वाची माझ्या दृष्टीने मला ओळख झाली. आता श्रीमती अश्विनी मयेकर, विवेक, साप्ताहिक विवेकच्या संपादिका आणि बिझनेस हेड. म्हणजे अश्विनीताई, मी तुमचं क्वालिफिकेशन वाचत होते की तुम्हाला अर्थशास्त्र येतं, तुम्हाला संख्याशास्त्र येतं, सौंदर्यशास्त्र येतं, कायदा देखील समजतो. एवढं सगळं असताना देखील मुलाखत कशी घ्यावी किंवा तुमच्या भाषेत तो सरळ साधा एकमेकींशी साधलेला सुसंवाद ह्याचा तुम्ही एक आम्हाला आदर्श म्हणजे वस्तुपाठ दिलात की आपण थोडंसं बॅकला राहून त्यांना अतिशय चांगल्या प्रकारे, आणि मैत्रीण असल्यामुळे तुम्हाला मला वाटतं ते सहज साध्य झालं. तेव्हा तुमचेही आभार. आज अवंतीने आमची तरुण
मैत्रीण म्हणूया. अवंतीने तुमची ओळख थोडक्यात पण अतिशय समर्पक शब्दात करून दिली, तेव्हा तिचेही मी आभार मानते. आणि आज तुम्ही दोघींनी तुमच्या वॉलवर म्हणा किंवा तुमच्या सोशल मीडिया ट्विटद्वारे म्हणजे एवढं त्याचा आपला प्रसार झाला आणि एवढी प्रसिद्धी मिळाली, पूर्वप्रसिद्धी, की मला वाटतं उदंड जाहलं पाणी स्नानसंध्या करावा असं रामदासांनी म्हटलंय. तसं आपण म्हणू शकतो की उदंड जाहले रसिक प्रेक्षक आनंद वनी डुंबाया, अशी आजची आपली स्थिती झाली. याबद्दल तुमच्या दोघींचं परत एकदा अभिनंदन आणि आभार देखील. तसेच आमच्या लोकमान्य सेवा संघाचे कार्यवाह म्हणजे रश्मी फडणवीस, महेश काळे, आमचे कार्याध्यक्ष चेअरमन उदय तारदाळकर, इतर कार्यकारी मंडळातले सदस्य, कर्मचारी वर्ग, प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे ह्या कार्यक्रमाला मदत करणारे सगळे, या सगळ्यांचे आभार. आणि ही या कार्यक्रमाची जी संकल्पना, हे जे योजकत्व आपले श्री अरुण फडके सर आहेत, ते सगळं क्रेडिट अरुण फडके सरांना जातं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोकेशला त्यांनी मॉडरेटर हा शब्द वापरला. काय मी कॉलेजमध्ये होते त्यामुळे मॉडरेटर म्हटलं की ते एक्झामिनेशन सिस्टीम आणि मग मॉडरेटर म्हणजे पेपर मॉडरेट करणारे असं काहीतरी माझ्या डोक्यात येतंय. आय डोंट नो मॉडरेटर हा शब्द कुठल्या संदर्भात, पण लोकेशने आज मॉडरेटरशिप खूप छान केली. त्यामुळे लोकेशचे पण आभार. परत एकदा सगळ्या रसिक प्रेक्षक वर्गांचे आभार, कारण आपण आहात तर आमची संस्था आहे. आणि शेफालीताईंचे आणि अश्विनीताईंचे विचार आपल्यापर्यंत नक्कीच अतिशय चांगल्या प्रकारे पोहोचतील. आणि मला खात्री आहे की ह्यानंतर तुम्हाला आणखीन म्हणजे 1 लाखाची भर पडायला काही हरकत नाही. तर संघाच्या वतीने परत एकदा सगळ्यांचे आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.